तुम्ही सगळा एवढा विरोध करताय तरी पण भाजप यामध्ये यशस्वी झालं की 70 वर्षात काँग्रेसने काहीच केलं नाही. विकास कशाचा विकास झाला भारतामध्ये काय झालं? आणि आजही अख्खा भारत विकून भांडवलदारांची पोटं भरण्याचं काम मोदी आणि अमित शहा करतायत. 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती विकत घेतायत. मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी. 14ला मोदीला मतदान टाकलं होतं ना आजच्या दिनासाठी, तो मोदीला आता कबरेच्या खालच्या शिव्या घालतोय ग्रामीण भागातला तरुण. 2029ला राज्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं सरकार असेल, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. देशातला सगळ्यात मोठा नीट विरोधी घोटाळ्याचा पहिला मोर्चा, सगळ्यात मोठा मोर्चा आम्ही नांदेडला घेतला. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि RSS यांच्या पुढच्या 7 पिढ्या जरी आल्या तरी देखील काँग्रेस संपणार नाही. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये मी अरविंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारण्यासाठी एक असा तरुण आहे ज्याने आंदोलन आणि चळवळीतून राजकारणात प्रवेश केलाय आणि भाजपला तो विरोध करतोय आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून. नांदेड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. बालाजीराव, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिली आपण सुरुवात अशी करू की म्हणजे तुमचं बालपण मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातनं तुम्ही येता, कसं बालपण गेलं आणि मग चळवळ आणि मग आंदोलनं आणि कसा राजकारणाचा एकंदरीत प्रवास आहे? मी दरेगाव या गावामधला आहे. सगळ्यात प्रथम तर महाराष्ट्र कट्ट्याचे मी आभार व्यक्त करतो की मला आज आपण बोलवलं त्याबद्दल. माझं मूळ गाव दरेगाव, मुदखेड तालुक्यामध्ये दरेगाव नावाचं गाव आहे. आणि गावात जिल्हा परिषद शाळेमध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालं. माझे वडील शेतकरी आहेत आणि पोस्ट मास्तर आहेत. त्यामुळं बाबांना त्यावेळेस असं वाटलं की मुलांनी शाळेसाठी गावाच्या बाहेर गेलं पाहिजे. आणि त्यावेळेला आमच्या इकडं अहमदपूरचा हॉस्टेल पॅटर्न फार आलेला होता. पण त्या हॉस्टेलमध्ये पाठवण्या इतपत पैसे आमच्याकडे नव्हते, कारण 4 एकर शेती आणि पोस्ट मास्टर हा पार्ट टाइम जॉब आहे. त्याच्यामुळे फार तुटपुंजी पगार त्याच्यावरती मिळायची आणि ते कुटुंबाचं व्यवस्थित चालायचं. पण बाबांची इच्छा होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये लेकरं बिघडतायत, गावचं वातावरण चांगलं राहिलेलं नाहीये, शिक्षक व्यवस्थित नाहीयेत, त्यामुळं गावाच्या बाहेर टाकलं पाहिजे. आणि मग बाबांनी एका सरकारी वसतिगृहामध्ये आम्हाला नांदेडला, माझे मोठा भाऊ आहे माझा, दादा माझा, तो आणि मला त्या ठिकाणावरती ठेवलं 1 वर्षाच्या अगोदर. माझा दादा, नंतर दुसऱ्या वर्षी मी. अशा पद्धतीने 4थी पर्यंत 5वी पर्यंत गावात शिक्षण झालं आणि 5वी नंतर मी नांदेडला आलो. 5वी ते 12वी पर्यंत जे शिक्षण आहे माझं, 10वी पर्यंत ते नांदेडला झालं. तर ह्या कालावधीमध्ये मला ज्या शाळेमधल्या ज्या वक्तृत्व स्पर्धा होत्या, वादविवाद स्पर्धा होत्या, त्या नांदेडला आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी भाग घ्यायला लागलो. आणि माझ्यातलं जे भाषणाचं कौशल्य होतं ते सातत्यानं बाहेर येऊ लागलं. आणि मग पुढे ज्या वेळेला माझा चळवळीशी संबंध आला, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड, बामसेब या चळवळींशी माझा संबंध आला. आणि त्या चळवळीच्या माध्यमातून मला विविध म्हणजे 2 प्रवाह जे आहे, म्हणजे एक प्रवाह उजवा, दुसरा डावा, आणि यामधला जो पुरोगामी प्रवाह आहे, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रवाहाचे वाचन मला अगदी कमी वयामध्ये, आणि यामध्ये मला जो सहवास लाभला तो डॉक्टर आह साळुंके यांचा सहवास मला लाभला. त्याचबरोबर पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, त्यांचा सहवास मला लाभला. अशोक राणा फार मोठे लेखक आहेत, त्यांचा सहवास लाभला. जेमिनी कडू नावाचे आमचे फार मोठे लेखक होते, त्यांचा सहवास लाभला. आणि बालवयामध्ये अगदी, आणि शाहीर, व्याख्याते त्यांच्यासोबत राहण्यामुळं एक वैचारिक भूमिका मला माझी फिक्स झाली लहान वयामध्ये की आपल्याला कोण्या बाजूला राहायचंय, खरी बाजू कोणती आणि खोटी बाजू कोणती, यातली तफावत करायला मला कळालं. आणि मग त्या बालपणामधनं हे असंच बालपण होत होत पुढे मी पुण्यामध्ये आलो. 12वी नंतर पुण्यामध्ये शिक्षण घेतलं. असं एकंदरीत बालपण होतं, साधी परिस्थिती. पण आमच्या एक मला आवर्जून सांगायला आवडेल की बाबांचं कायम होतं की काही करा, म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते करा, हे स्वातंत्र्य होतं बाबांचं. म्हणजे ग्रामीण भागात राहू नये. माझे बाबा हे अत्यंत पुरोगामी आणि सुधारणावादी विचाराचे. त्यामुळं गावाच्या बाहेर पडलो आणि शिक्षण त्यांनी दिलं, जग दाखवलं. हे सगळं श्रेय इथपर्यंतच्या प्रवासाचं बाबांना जातं, कारण त्यांची ती दूरदृष्टी होती. पण मग भाषणं कशावर केली? सुरुवातीला जी भाषणं व्हायची ती शाळेमध्ये शिवजयंती, भीम जयंती असेल, किंवा पहिलं भाषणाचं जर आदर्श शाहू महाराज जयंतीचं, जूनला शाळा चालू झाल्या मग ती अशी शाळेतली भाषणं, म्हणजे 5वी 6वीला असते वेळेसची. पण त्याच कालखंडामध्ये संभाजी ब्रिगेडची जी चळवळ होती, त्या चळवळीचा केंद्र म्हणजे चळवळीमध्ये जोडल्या गेलो. आणि मग नंतर तेव्हा महाराष्ट्र, वय काय होतं माझं वय तेव्हा 11-12 वर्षाचं असेल.
म्हणजे खूप एकदम सहावीला सहावीला. होतो मी, 12 वर्षाचा होतो मी. आणि मी तेव्हा एकदम अग्रेसिव्ह फराटेदार भाषण करायचो. हा, हा. आणि ते सगळीकडे मग संभाजी ब्रिगेडची शाखा ओपनिंग असेल हम्म. किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्यामध्ये पहिलं भाषण हे माझंच असायचं. हा. आणि त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये लोक भाषणं ऐकायला यायची. हम्म. आता रील्स आल्या, व्हिडिओज आले, त्यामुळे लोकांचं ऐकण्याचं जे प्रमाण आहे ते मनोरंजनाची साधनं निर्माण झाल्यामुळं हम्म. व्याख्यानाकडे लोक आता अलीकडच्या काळात फारशी वळत नाहीत. फारशी म्हणजे हा. मी असं म्हणत नाही की वळतच नाहीत. हम्म. त्यामुळे मग भाषणाचा प्रवास असा चालू झाला, मग नंतर तो व्याख्यानापर्यंत गेला. हा, हा. मग महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे किमान 1,500 अधिक व्याख्यानं हा. 1,500 गावांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी केलेली आहेत. केलेली. आणि त्यामध्ये एक वेगळा आनंद होता. त्यातनं एक राज्यभरामध्ये संपर्क तयार झाला, लोकांच्या ओळखी झाल्या. आज प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्राच्या कोण्याही कानाकोपऱ्यात जरी गेलं तरी मला तिथं माझा हक्काचा एक मित्र आहे ओके. की मी तिथं कार्यक्रमाला गेलेलो आहे, त्यांनी मला बोलवलेलं असेल. तर हे जे नातं आहे ते त्या भाषणातनं निर्माण झालं. माणसं कळाली. आणि एसटीनं प्रवास करायचो, ट्रेननं प्रवास करायचो. अनेक ठिकाणावरती विविध लोकांच्या भेटी व्हायच्या, प्रवासात ओळखी व्हायच्या. त्यामुळे हे सगळं त्या भाषणाच्याच कौशल्यानं दिलं. आणि भाषणामुळे दुसरा विषय काय झाला की बोलायचंय तर वाचावं लागेल. बरोबर. आणि मग वाचताना जी आवड निर्माण झाली त्यातनं मग राजकारणापासून, तत्वज्ञानापासून, इतिहासापासून जे जे चांगलं वाटतंय आणि म्हणजे ज्याचं ज्याचं प्रश्न पडले ते सगळं वाचत गेलो. आणि मग ती प्रगल्भता या चळवळीमुळे निर्माण झाली. आणि मग आंदोलनाचा प्रवास कसा झाला? नाही आता याच्यामध्ये मुळात काय विषय होता की 2-3 याच्यामध्ये 2 टप्पे पाडेल. की जेव्हा आम्ही संभाजी ब्रिगेड किंवा या चळवळींमध्ये होतो त्यावेळीची जी आंदोलनं होती ती मग मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल त्यामध्ये आम्ही होतो सातत्यानं. म्हणजे माझं बालपण त्याच्यामध्ये गेलं. त्याचबरोबर पुढे ज्या वेळेला दुसरा टप्पा ह्या चळवळीच्या नंतर जेव्हा मी सक्रिय राजकारणामध्ये जेव्हा मी आलो त्यानंतर विद्यार्थ्यांची आंदोलनं. सक्रिय राजकारणात येत असताना मी पुण्यामध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेला पुण्यात मग स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल. त्याचबरोबर फर्ग्युसनमध्ये काही काळ होतो मी. तर ते फर्ग्युसन मधले आंदोलन असतील. फर्ग्युसनचे विद्यार्थी होतात. हा म्हणजे फर्ग्युसनच्या लॉ कॉलेजचा विद्यार्थी होतो मी. त्याचबरोबर जेव्हा विद्यापीठातली आंदोलनं व्हायची त्यामुळं मी या सामाजिक चळवळीशी संबंधित असल्यामुळं पुण्यात येण्याच्या अगोदरच एक मित्रवर्ग इथं माझा निर्माण झालेला होता. आणि 2011 साली मी पुण्यामध्ये आलो. आणि मग त्यानंतर हे सातत्यानं जेवढे विषय व्हायचे त्या सगळ्या विषयांवरती आम्ही आंदोलन करायचो. मला एक मुद्दा तुम्हाला इथं सांगायचा आहे की त्याच काळामध्ये तोपर्यंत भाषणं व्याख्यानं थांबली होती? नाही चालूच होती. ही सगळे जे गोतवाळा निर्माण झाला तो त्या भाषणातच निर्माण झाला. 2011ला भारतामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन फार जोमात होतं. पण मला इतका सत्सक विवेक माझ्या या चळवळीनं आणि वाचनानं दिला होता की मला हे 100% कळत होतं की हे जे आंदोलन आहे हे काहीतरी चुकीची भूमिका घेऊन होते. म्हणजे अण्णांचं आंदोलन मी त्याच्यात सहभागी झालो नाही. अच्छा. मी त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये तेव्हा सहभागी झालो नाही. पण पुण्यात फर्स्ट इयरला होतो त्यावेळेला. आणि मला अजूनही आठवतं की मी शनिवारवाड्याच्या बाजूला राहायचो आणि तिथून चालत फर्ग्युसन कॉलेजपर्यंत यायचो. त्यावेळेला मै बी अण्णा तू बी अण्णा हे सगळं चाललेलं होतं. पण मला त्यांच्या भूमिका या बायस्ड वाटायच्या आणि मी त्या आंदोलनात सहभागी झालो नव्हतो. त्यामुळं आंदोलन आम्ही केली पण कोणत्या आंदोलनात सहभागी व्हायचं, कोणतं आंदोलन करायचं आणि कोणतं नाही करायचं हे त्या चळवळीनं आम्हाला दिलं. म्हणजे आता तुम्ही 2011ला पुण्यात आला ते लॉ करण्यासाठी आला होता फर्ग्युसन. आणि मग तिथून पुढे या आंदोलनाचं सुरू झालं. पण त्याच दरम्यान मला म्हणजे असं रिसर्च मध्ये कळलं की तुम्ही स्पर्धा परीक्षा करत होतात की शिकवत होतात? काय नक्की? मी शिकवत होता. वाचनाची आवड असल्यामुळं मी 12वी मध्येच युपीएससी आणि एमपीएससीचा जो विषय होते त्याच्या सिलेबस पासून ते सगळे जेवढे म्हणजे जेवढं आहे ते सगळं वाचून काढलेलं होतं. त्यानंतर पुण्यात आल्याच्या नंतर शिकवायला जे कारण होतं त्याची 2 कारणं होती. एक तर शिकवण्याची आवड आणि दुसरं होतं तो म्हणजे उदरनिर्वाह करणं गरजेचं होतं. त्यामुळं परीक्षेला काय पाहिजे ते मला माहिती होतं आणि अवघड विषय सोपा करून सांगणे ही माझं कौशल्य होतं. त्यामुळं मग मी सेकंड इयरला असताना शिकवायला चालू केलं. आणि 2013 ते 1920 पर्यंत असं म्हणजे 7 वर्ष मी एमपीएससी आणि युपीएससी या दोन्हीला शिकवलं. परीक्षा दिली नाही कधी. कारण राजकारण करणं हे माझं पॅशन होतं. हे मी 9वी-10वी मध्ये ठरवलेलं होतं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये इलेक्ट्रोल पॉलिटिक्स मध्ये काम करायचं आहे. त्यामुळे मला अधिकारी व्हायचं नाहीये. पण जे अधिकारी होत आहेत मला शिकवता यायचं आणि उत्कृष्ट दर्जाचं म्हणजे मी जेवढ्या बॅचेस म्हणजे वर्षाकाठी 30-32 बॅचेस युनिक अकॅडमीला मी शिकवायचो.
आणि चांगली म्हणजे विद्यार्थ्यांची आजही अनेक ठिकाणावरती फिरताना त्यातले जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ते भेटतात, सांगतात की आम्ही सर तुमच्या या बॅचचे आहोत, हा. या बॅचला होतो. तेव्हा आनंद वाटतो की आपण चांगलं शिकवलेलं आहे. चांगलं शिकवलं. तुम्ही आता एक उल्लेख केलात हा. की म्हणजे 9वी-10वीला असतानाच तुम्ही राजकारणात यायचं ठरवलं होतं. हो. पण त्यावेळेस काय असा पक्ष ठरला होता का? आता काँग्रेसमध्ये तुम्ही काम करताय ठीक आहे, हो. पण त्यावेळेस काय असा पक्ष ठरला होता? नाही, त्यावेळेस काय असा पक्ष ठरलेला नव्हता. हा. पण एक मुद्दा तुम्हाला सांगतो की तेव्हापासूनच संघ आणि भाजपचा विरोधक आम्ही होतो. हा. सरकार तेव्हाही काँग्रेसचं असेल, हा. पण आम्ही जी वैचारिक टीका करायचो हा. त्या काळामध्ये सुद्धा जे सत्ताधारी होते त्यांच्यावरती आम्ही टीका करायचो, हा. चुकीच्या धोरणांवरती बोलायचो, हा. माझ्या पक्षाचे असतील तरी आत्ताच्या. हं. पण आमची जी वैचारिक भूमिका होती ती वैचारिक भूमिका आर-एस-एसनं या देशामध्ये जी घाण केलेली आहे, मग ती शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक या सगळ्या क्षेत्रामध्ये आर-एस-एसनं ज्या पद्धतीनं आज त्यांचं विष पेरलेलं आहे, आज शिक्षणापासून प्रत्येक ठिकाणावरती. त्यामुळे आमची जी वैचारिक भूमिका होती ती आर-एस-एसच्या या विभाजनवादी विचाराला, विकृतीच्या विचाराला विरोध करणारी भूमिका होती. त्यामुळं ती लाईन स्पष्ट होती की एका बाजूला संविधान आहे, लोकशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला मनुस्मृती आहे आणि विकृती आहे. त्यामुळे विकृती आणि मनुस्मृतीकडे जायचं नाहीये, लोकशाही आणि संविधानाकडे जायचंय. त्यामुळं मग कोणता पक्ष समोर आहे तर तो संविधानाचा विचार जोपासणारा, धर्मनिरपेक्षता जोपासणारा, जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आणि देश म्हणून एक सार्वभौमत्वाचा विचार करणारा कुठला पक्ष आहे तर तो काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळं हे तेव्हापासून वैचारिक बैठक पक्की होती. पक्ष जरी तेव्हा ठरलेला नसला तरी भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही, आर-एस-एस सोबत जायचं नाहीये. कारण बालपणच संघ आणि भाजपनं किती वाईट केलेलं आहे हे तेव्हापासून मी वाचत आलेलो होतो, बघत आलेलो होतो. त्यामुळे ते काय पक्क म्हणजे होतं. असा काय अनुभव आहे? आता तुम्ही वाईट केलेलं म्हणता, पण काय अनुभव काय असा एखादा? आता जर आपण बघितलं म्हणजे अनुभव असा आहे की आज देशामध्ये जेव्हा दोन जातीतली माणसं एकत्रित येतात तेव्हा ती एकमेकाकडे संशयाच्या नजरेने पाहताना तुम्ही बघत असाल. नंबर 1. नंबर 2, देशामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, कुठल्याही गावामध्ये जा, इतकं प्रचंड लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे, विकृतीचं वातावरण आहे. हे जे सगळं निर्माण झालेलं आहे, एकीकडे म्हणायचं हिंदू धर्म धोक्यात आहे, पण त्याच हिंदू धर्मामधला शेतकरी, बेरोजगार ज्यावेळेला रस्त्यावरती फिरतोय भावासाठी किंवा नोकरीसाठी हिंडतोय तेव्हा तो हिंदुत्व दिसत नाही. ज्या वेळेला एकीकडे म्हणायचं की हम गो हत्या बंद करने के लिए आहे, मोदीजी म्हणाले होते ना, आणि आता भारत हा मोदीजींच्या कृपा आशीर्वादानं आणि त्यांच्या कर्तृत्वानं बीफ निर्यात करणारा जगातला 3 नंबरचा 2 नंबरचा देश झालेला आहे. काँग्रेसच्या कालखंडामध्ये तो 9 नंबरला होता, 10 नंबरला होता. आणि हे जे कर्तृत्व मोदींनी केलेलं आहे, तुम्ही जो मुद्दा विचारला तो हा आहे की भाजप आणि संघ दाखवतो एक, करतो एक आणि त्यांचं ध्येय एक आहे. आणि यांचे जे मग ते गोळवलकर असतील या पुण्यातले, ज्या पुण्यात आपण बसून बोलतोय, गोळवलकर असतील किंवा अगदी हेडगेवार असतील. गोळवलकरांनी संविधानाला विरोध केला, गोळवलकरांनी लोकशाही व्यवस्थेला विरोध केला, गोळवलकरांनी म्हणजे गांधी हत्येपासून जेवढे काही कटकारस्थान घडले त्या सगळ्यांमध्ये संघ होता. त्यामुळं मला इतकं कळतं की महाराष्ट्रामध्ये शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं एक प्रसिद्ध नाटक आहे. मला वाटतं अजूनही त्याचे प्रयोग होतात. तर त्यामधलं एक वाक्य मला याबद्दल सांगावंसं वाटतं की त्यामध्ये एक मुलगी आपल्या बापाला विचारते की खरं पुस्तक कोणतं आणि खोटं पुस्तक कोणतं, शिवाजी महाराजांना त्या नाटकामधलं. तो प्रसंग मी होता मुद्दाम इथं संदर्भ देईल. तर त्यावेळेला त्याला जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. तेच मी हे पक्ष निवडताना हे ठरवलेलं होतं. संघ का निवडायचा. नाटक कधी म्हणजे बघितलं कधी होतं? मी एकदम लहानपणामध्ये म्हणजे तरुण वयात असताना पण बघितलेलं आहे. एक ते उदाहरण म्हणून मी देतोय. अशी नाटकं तर सातत्यानं पाहायचो. तर त्या मुलीला तो उत्तर देतो की जे पुस्तक समाज जोडतं ते खरं पुस्तक आणि जे पुस्तक समाज तोडतं ते खोटं पुस्तक. तर अगदी तोच विचार आहे की जो विचार, ज्यांची विचारधारा समाजामध्ये विभागणी करते, समाज तोडते, दोन माणसांमध्ये जाती धर्माच्या पंथाच्या आधारावरती विभागणी करते, तो खोटा धर्म आहे, तो विचार खोटा आहे, तो विकृतीचा विचार आहे. आणि जो पक्ष ज्याचा विचार हा देशातील लोकांना जोडतो तो खरा विचार आहे. आणि तो कोणता खरा विचार आहे तर आज रोजी तो काँग्रेसचा खरा विचार आहे. जाती धर्मांना न मानता माणसांना एकत्रित घेऊन चालणारा विचार हा तो माझ्या काँग्रेस पक्षाचा विचार आहे. आणि म्हणून अगदी तुम्ही जर इतिहासात जाऊन जरी बघितलं, नेहरूंपासून ते अगदी महात्मा गांधींपासून ते इंदिराजींपर्यंत, ते अगदी राजीवजींपासून सोनियाजींपर्यंत जर बघितलं तर जाती धर्माच्या पलीकडे जाऊन यांनी काम केलेलं आहे. आणि या देशाची धोरणं निर्माण करत असताना मग अगदी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा काय होतं भारताकडे, या देशामध्ये प्रचंड मोठी भूकमरी होती, साथीचे आजार होते, आयुर्मान किती होतं स्वतंत्र झालं त्यावेळेसचं.
तर भारताचं आयुर्मान अगदी 40च्या आतमध्ये होतं. आयुर्मान इतकं म्हणजे लोक म्हणजे ग्रामीण रोग. भागामध्ये आजही माणसं शिव्या देतात जुनी, तुला पटकी येऊ दे, तुला मरी येऊ दे. ह्या ज्या शिव्या आहेत, हे पटकी आणि मरी हे आजार होते आणि त्या आजारानं लोक मरायचे. तर या देशातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, या देशातली सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, मला तुम्हाला हा मुद्दा सांगावा वाटेल, की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 20 विद्यापीठं आणि काही महाविद्यालय भारतामध्ये होती. पण आज जर आपण भारतामध्ये बघितलं तर तब्बल 35,000 प्लस महाविद्यालय आहेत, 350 राज्यीय विद्यापीठ आहेत, 100 प्लस अभिमत विद्यापीठ आहेत, अनेक राष्ट्रीय विद्यापीठ आहेत. इतकी जी संख्या निर्माण झाली आणि गाव तिथं शाळा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला 1 किलोमीटरच्या आतमध्ये प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था हे कुणी निर्माण केलं? तर हे काँग्रेस पक्षानं निर्माण केलं या देशामध्ये. आणि हे निर्माण करत असताना जात धर्म पंथ प्रांतांची बंधनं नव्हती, पण ती संघानं निर्माण केलेली आहेत. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की नागपूर विद्यापीठाचा नवा अभ्यासक्रम तयार झाला काही कालावधीमध्ये. ही बातमी सुद्धा पुढे आली नाही, थोडक्यात आली, निदर्शनं झाली आणि मग नंतर ती लोप पावली. त्या अभ्यासक्रमामध्ये मूळ इतिहास बाजूला करून संघाचा स्वातंत्र्य चळवळीत योगदान ओढून ताणून टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे ज्या RSSनं स्वातंत्र्य चळवळीपासून पळ काढला, ब्रिटिशांचा मुखबीर म्हणून काम केलं, खबरी म्हणून काम केलं, त्या RSSला म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे संस्थापक आहेत, 1942ला ज्यावेळेला छोडो भारत चळवळ सुरुवात झाली, त्यावेळेला आज वंदे मातरम घसा खरडून बोंबलणारे संघ आणि भाजपवाले, हापचड्डीवाले हे, त्या कालखंडामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जनसंघ आणि मोहम्मद अली जिना आपला मुस्लिम लीग हे युतीमध्ये त्यांचं सरकार होतं आणि अर्थमंत्री होते हे. आणि सगळ्या काँग्रेसच्या सरकारांनी स्वतःची सरकार विसर्जित केली. त्यावेळेला यांनी यांचं सरकार विसर्जित केलं नाही, याचा अर्थ यांचा त्या चळवळीमध्ये सहभाग नव्हता, हे ब्रिटिशांचे मुखबीर होते. त्यामुळं अशा पद्धतीनं या देशात आपण जो केलाच नाही, त्या इतिहासामध्ये, त्या क्रांतीच्या इतिहासामध्ये स्वतःला आता खुपसवण्याचं काम संघ आणि भाजप या सत्तेच्या माध्यमातून करतोय. आणि हे खूप भयानक आहे. अगदी NCERTच्या पुस्तकांमधनं सुद्धा महापुरुषांचा इतिहास वगळला जातोय आणि ज्यांनी समाजात विष पेरलं त्या संघातल्या लोकांचं नाव आता त्या अभ्यासक्रमामध्ये येत आहेत. मग आता पोरांनी काय शिकायचं? मी जे तुम्हाला म्हटलं, खरं पुस्तक कोणतं आणि खोटं पुस्तक कोणतं. मग जे समाज तोडणारच जर शिक्षण मिळणार असेल तर मग तशीच पिढी निर्माण होईल आणि आम्हाला ते होऊ द्यायचं नाही, आम्ही त्याचा विरोध करत राहू. तुम्ही सगळा एवढा विरोध करताय, पण तरी पण भाजप यामध्ये यशस्वी झालं की 70 वर्षात काँग्रेसने काहीच केलं नाही आणि मग देशामध्ये सत्तांतर झालं. काय तुम्हाला काय वाटतं बाबा, काय असं भाजपने लोकांच्या मनात पेरलं का बाबा सत्तेवरती आली भाजप? नाही, मुळात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की प्रदीर्घ काळ काँग्रेस सत्तेमध्ये होती आणि त्यानंतर नरेंद्र मोदी ज्यावेळेस 2009 नंतर राष्ट्रीय पातळीवरती त्यांचं जे लॉन्चिंग चालू झालं, पेड होतं ते, पेड सगळीकडे, आणि त्या लॉन्चिंगमध्ये काँग्रेसबद्दल जो प्रोपोगंडा यांनी तयार केला की 70 वर्षात काही केलं नाही, काही केलं नाही, काही केलं नाही, हा जो प्रोपोगंडा तयार केला, हा खोटा प्रोपोगंडा त्यांनी सगळ्या मीडियांना सोबत घेऊन तो लादण्याचं लोकांवरती काम केलं. आणि यामध्ये काँग्रेस पक्षाचा 70 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला, मी जसं आता तुम्हाला शिक्षणाचं सांगितलं, विजेचं सांगितलं, उलट गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी जितकं विकलंय ते सगळं काँग्रेसनं 70 वर्षामध्ये उभं केलेलं होतं आणि अजून ते विकत आहेत, तेही काँग्रेसनं 70 वर्षामध्ये निर्माण केलेलं आहे. या देशामधली लोकशाही जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला जे म्हणजे अगदी विस्टन चर्चिल पासून ते जगभरामधले जेवढे लोकशाही मानणारे लोक होते आणि देश होते, जेवढे अभ्यासक होते, ते सगळे म्हणत होते की हजारो भाषा, हजारो जाती, खानपान, वेशभूषा वेगळा असलेला खंडप्राय देश आहे, इथं लोकशाही राहणारच नाही, टिकणारच नाही, शंका निर्माण होत होती. पण तरीही काँग्रेसनं या देशामध्ये लोकशाही रुजवली. ज्या देशामध्ये साक्षरता नव्हती त्या देशामध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आणि महिलांपासून अस्पृश्यांपासून सगळ्यांना, हे काँग्रेसनं केलं, मतदानाचा अधिकार दिला. या देशातला सर्वसामान्य चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे काँग्रेसनं केलेलं आहे. हे काँग्रेसनं निर्माण केलेल्या राज्यघटनेमुळे केलेलं आहे, हे आपण लक्षात गेलं पाहिजे. 70 वर्षामध्ये देशाला सामाजिक न्याय देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. 70 वर्षामध्ये देशाला शेतीच्या बाबतीमध्ये सर्वगुण संपन्न करण्याचं काम हे काँग्रेसनं केलं. त्याचबरोबर आज अमेरिका असेल किंवा लंडन असेल, युरोप असेल, या देशामधले जेवढे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स आहेत ते सगळे भारतानं पुरवलेले आहेत. ही व्यवस्था निर्माण करण्याचं काम याच काँग्रेस पक्षानं केलं. त्याचबरोबर या देशामधला उद्योग मजबूत करण्याचं काम काँग्रेसनं केलं. अगदी आपण जर बघितलं तर अन्नधान्याची सुद्धा टंचाई जेव्हा व्हायची, त्यामध्ये हरित क्रांती,
धवल क्रांती आणली, त्याचबरोबर खडूफळा मोहीम सारख्या मोहिमा ह्या राजीव गांधींनी आणल्या, शिक्षणाची धोरणं आणली. अलीकडच्या जर तुम्ही एज्युकेशन पॉलिसी बघितल्या तर त्या एज्युकेशन पॉलिसी नाही आहेत, त्या संघ पॉलिसी आहेत. म्हणजे RSS कशी रुजवायची आणि त्यांचा विकृतीचा विचार कसा रुजवायचा ह्यासाठी काँग्रेसनं असं कधीच लादलं नाही. काँग्रेसनं या देशाचा विचार तो लादला आणि या देशाचा विचार काय, या देशाचा आत्मा काय. आज आपण जेवढे 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यामधला उदाहरण म्हणून आपण जर महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा पाहिली, दक्षिणेकडे जे आहे, दक्षिणेकडची जर आपण चळवळ पाहिली, मग ती महात्मा बसवांनांपासून ते चक्रधर स्वामींपर्यंत, त्याचबरोबर अगदी महाराष्ट्रामधल्या नामदेवांपासून ते अगदी गाडगे महाराजांपर्यंत ही जर आपण चळवळ पाहिली तर यांचा मूळ विचार काय, तो संविधानाचा विचार आहे, तो मूळ काँग्रेसचा विचार आहे. हा काँग्रेसनं 70 वर्ष रुजवला. त्याचबरोबर आपण जर उत्तरेकडे गेलो तर मग कबीरांचा विचार असेल किंवा तिकडचा शीख धर्मियांचा विचार असेल किंवा सुफी संतांचा विचार असेल, हा जो विचार आहे हा माणूस केंद्रबिंदू ठेवून त्या माणसाच्या विकासासाठी आणि त्याच्या हक्काधिकारासाठी काम करणारा विचार आहे. तो विचार 70 वर्षामध्ये काँग्रेसनं त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, माणूसाचा विकास म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या व्यवस्थांचा विकास, तो व्यवस्थांचा विकास करण्याचं काम काँग्रेसनं केलं आणि ते दिसतंय. आणि आज काँग्रेसनं निर्माण केलेल्या IIT मध्ये शिकलेला पोरगा जो आहे तोच विचारतो की काँग्रेसनं काय केलं. तर त्यामुळं निश्चित हे विरोधाभासी आहे. पण एक लक्षात घ्या की काळ बदलतोय. भाजपनं गेल्या 10-12 वर्षामध्ये हा जो प्रोपोगंडा, खोटेपणा लोकांमध्ये पेरला, तो खोटेपणा, तो प्रोपोगंडा आता उघडा पडलेला आहे. फक्त निवडणूक आयोग, शासकीय यंत्रणा ते हाताशी धरून निवडून येऊ शकतात, हे जर बाजूला काढलं तर भाजप आज रोजी शून्य आहे. पण या मध्यंतरीच्या काळात 14ला मोदी सरकार आल्यानंतर 24ची जर लोकसभा आपण बघितली, त्याआधी काँग्रेस संपली किंवा संपवण्याचे प्रयत्न केले. 24ला अर्थात महाराष्ट्रातही आणि देशातही काँग्रेसला बऱ्यापैकी संख्याबळ. पण आता जर महापालिकेचे निकाल बघितले महाराष्ट्रामध्ये तर पुन्हा एकदा म्हणजे काँग्रेस असं कुठेतरी दिसतंय का कमबॅक करेल किंवा असं वातावरण तरी तयार झालंय? मुळात एक लक्षात घ्या की यामध्ये एक इंटरेस्टिंग विषय तुम्हाला सांगतो की भाजपला कायमच काँग्रेस संपली हे पेरायचंय. पण अडचण अशी आहे की काँग्रेस हा या देशाचा DNA आहे. या लोकांच्या भारताच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस म्हणजे साधा सरळ विषय तुम्हाला सांगतो की भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 25 मध्ये धर्मनिरपेक्षतेची तरतूद केली आहे. ते काय सांगतं की कोणी हिंदू असेल त्यानं दिवाळी साजरी करावी, कोणी मुस्लिम असेल, सोप्या भाषेत सांगायचं म्हणून, कोणी मुस्लिम असेल त्यांनी घरात ईद साजरी करावी, कोणी शीख असेल त्यानं घरामध्ये बैसाखी साजरी करावी, कोणी ख्रिश्चन असेल त्यानं नाताळ साजरा करावा, बौद्ध असेल पौर्णिमा साजरी करावी. पण जेव्हा तो भारताच्या रस्त्यावरती येईल तेव्हा त्यानं ना हिंदू, मुस्लिम, शीख ना ईसाई, तर त्यानं भारताच्या रस्त्यावरती भारतीय म्हणून आलं पाहिजे. हे भारतीय संविधानाचं कलम क्रमांक 25 सांगतं. अगदी हा जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे आणि तोच विचार आणि तीच मानसिकता या देशातल्या 140 कोटी लोकांची आहे की आम्ही आमच्या घरामध्ये हिंदू आहोत, आम्ही आमच्या घरामध्ये मुस्लिम आहोत, आमचा धर्म कसा पाळायचा, त्याच्या प्रथा परंपरा कशा करायच्या हा आम्हाला माहिती आहे, आमच्या पूर्वजांनी शिकवलेलं आहे. पण आता आम्हाला नवीन कोणतरी धर्म शिकवायला जातंय आणि तो लागतंय, ते या देशातल्या लोकांना नकोय. आणि जे तुमच्या प्रश्नावरती येतोय मी की काँग्रेस संपली हा जो विषय आहे, तर हा विचार मी जो सांगितला तो लोकांच्या नसानसामध्ये आणि डोक्यामध्ये आहे. त्यामुळं भाजपच्या मागच्या पुढच्या 700 पिढ्या जरी आल्या तरी काँग्रेस या देशातली संपणार नाही. आता आकडेवारीवरती आपण बोलूया. नगर परिषदांमध्ये काँग्रेस हा चांगलं परफॉर्मन्स आमचं होतं. आमचे सगळे नेते काँग्रेसचे ऑलमोस्ट भाजपनं फोडून घेतले ईडी लावून. तरीही देखील कार्यकर्त्यांच्या बळावरती भाजपचा पैशाचा पाऊस, निवडणूक आयोगाची मदत, शासकीय यंत्रणा त्यांच्या खिशात आहेत, इतकं सगळं असताना नगर परिषदांमध्ये सुद्धा आमचे चांगले नगरसेवक निवडून आले. अनेक नगर परिषदा आमच्या ताब्यात आल्या. आत्ता कालच्या झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 350 नगरसेवक आणि 4 महानगरपालिका ह्या आमच्याकडे आलेल्या आहेत. अर्थात आम्ही निश्चित याच्यावरती समाधानी नाहीयेत. पण काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांसाठी हे उत्तर आहे की तुमचा प्रचंड पैसा, बंटी पाटील आमचे कोल्हापूरमध्ये लढत होते, सर्व पक्ष सत्तेतले त्यांच्या विरोधात लढत होते, पण एकट्या बंटी पाटलांनी पुरून उरले त्यांना आणि बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वात काँग्रेस 1 नंबरचा पक्ष तिथे ठरला. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणावरती चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि काँग्रेस पक्ष हा तिथं आज सत्तेमध्ये येतोय. त्याचबरोबर भिवंडीमध्ये कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये तिथं काँग्रेस 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे. अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूरमध्ये आम्ही सत्ता स्थापन केलेली आहे. त्यामुळं काँग्रेस ही संपणार नाही. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि RSS
यांच्या पुढच्या 7 पिढ्या जरी आल्या तरी देखील काँग्रेस संपणार नाही. हे स्वतः संपतील पण काँग्रेस संपणार नाही. पण काँग्रेस महाविकास आघाडीत असताना बऱ्याच ठिकाणी वेगळी का लढली मग? नाही, मुळात एक लक्षात घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता सत्तेत असलेले 3 पक्ष सुद्धा काही ठिकाणी एकत्रित आहेत, काही ठिकाणी वेगळे आहेत. त्यामुळे स्थानिकची गणितं ही वेगळी असतात. पण तुम्हाला असं नाही वाटत का हां. महाविकास आघाडीत असताना अजून काँग्रेसला जागा मिळाल्या असत्या? नाही, निश्चित पद्धतीने एक लक्षात घ्या की प्रत्येक शहराचं गणित वेगळं असतं. हां. प्रत्येक शहराचं काही म्हणजे ठिकाणी आता तुम्ही उल्लेख 4 महापालिकांचा केला. हां. म्हणजे कोल्हापूरचा असेल तिथं हां. बंटी पाटलांनी ताकद दाखवली, हां. किंवा लातूरमध्ये तर रवींद्र चव्हाणांच्या विधानामुळे ते तर त्याच दिवशी लातूरचं नाही, असं म्हणतात. रवींद्र चव्हाणांच्या विधानामुळे असं म्हणता येणार नाही. तिथं विलासराव देशमुख, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं काम आहे. विधान कुठं हा, लोकांच्या भावना ज्या आहेत हां. त्या भावना दुखावल्या गेल्या. हो. पण त्या भावना कधी दुखावल्या जातात तेवढं काम तिथं करावं लागतं. हम्म. तर ते काम अमित देशमुख साहेबांचं असेल किंवा धीरज देशमुख साहेबांचं, हे आमच्या नेत्यांचं काम तिथं आहे. तेवढं लोकांच्या सुखदुःखामध्ये ते असतात आणि त्या कामाची पावती म्हणून तो विजय आहे. रवींद्र चव्हाणांसारखा म्हणजे स्वतःच्या मतदारसंघाच्या बाहेर ओळख नसलेला माणूस येणार आणि तिथं बोलणार काहीतरी आणि त्याच्यामुळे लोक येतील अशातला नाही. त्यांनी निश्चित भावना दुखवल्या, पण ते तिथल्या कामाची पावती होती. स्वर्गीय विलासरावजींवरचं लोकांचं प्रेम होतं आणि अशाच प्रकारचं पण महाराष्ट्रभर सगळीकडे आहे. पण आता तुम्ही नांदेडमधनं येता. हां. नांदेडमधले अशोक चव्हाण जे सगळी सूत्र हलवत होते नांदेडमध्ये, ते भाजपमध्ये गेल्यावर नांदेडमध्ये किती फटका बसलाय काँग्रेसला? निश्चित पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं जर आपण तिथं बघितलं तर फटका बसला असं म्हणता येणार नाही. हां. कार्यकर्ते निघून गेले, त्यांच्यासोबतचे जे लाभार्थी होते ते गेले. पण आपण जर लोकसभांचा निकाल पाहिला हां. तर पहिल्या लोकसभेला काँग्रेस किती मजबूत आहे नांदेडमध्ये हे सांगताना तुम्हाला पुरावा देतो मी. 2024च्या लोकसभेमध्ये वसंतराव चव्हाण स्वर्गीय यांना आम्ही उभं केलं. ते नायगाव विधानसभेचे नेते होते. तिथून ते आमदार म्हणून वर्षानुवर्षे निवडून यायचे. पण जिल्हाव्यापी अगदी 20 दिवसामध्ये जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि काँग्रेस म्हणून त्यांना निवडून दिलं. कारण का तर काँग्रेसचा मतदार जिल्ह्यात आमचे आहे. त्यांचं निधन झालं दुर्दैवानं. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आता जे आमचे जे खासदार आहेत, आमचे माननीय खासदार रवींद्र चव्हाण यांना पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं. त्यांना देखील नांदेडच्या लोकांनी निवडून दिलं. त्यामुळं अशोक चव्हाण तिकडे जाण्यामुळं काँग्रेसच्या वोट बँकेवरती कुठलाही तिथं परिणाम झालेला नाहीये. हा, निश्चित पद्धतीनं सांगतो की आता जी निवडणूक त्यांनी जिंकली, 45 जागा आल्या भारतीय जनता पक्षाच्या. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण जेव्हा मागच्या वेळेस होते 2017च्या निवडणुकीमध्ये 71 जागा आल्या होत्या काँग्रेसच्या. आणि आताही त्यांना काँग्रेसला पराभूत करण्यासाठी MIMच्या म्हणजे काँग्रेसचे नगरसेवक माजी फोडावे लागले आणि ते संध्याकाळी अशोक चव्हाणांच्या बंगल्यावरती गेले आणि दुसऱ्या दिवशी ते MIM मध्ये गेले, मुस्लिम नगरसेवक. आणि म्हणजे MIMच्या मदतीनं पैशाची देवाणघेवाण झाल्याचा आरोप हो, खरा आहे का? निश्चित MIMनं जो पैसा वाटला तो अशोक चव्हाणांनीच दिलेला आहे. अशोक चव्हाणांच्याच पैशावरती MIM निवडून आली, यांच्याच पाकिटावरती ती सगळी MIM जगती येते. त्यामुळे अशोक चव्हाण आणि MIM नांदेडला एकच आहेत आणि भाजप आणि MIM सुद्धा महाराष्ट्रभर एकच आहेत. हे दोघं एकमेकांसाठी पूरक आहेत, ते गरज आहेत एकमेकांच्या. त्यामुळे अशाच तुमचं असं म्हणणं का MIM बी टीम आहे भाजप? नाही, MIM आणि भाजप हे एकच आहेत. एकच आहे. ए आणि बी नाहीच आहेत ते. अच्छा. एकच नाणं आहे ते. त्यामुळे त्याच्यात वेगळं काहीच नाही. आता तुम्ही अकोटचं बघितलं, मला वाटतं अचलपूरमध्ये सुद्धा काहीतरी, अचलपूरच अमरावतीतल्या एका ठिकाणावरती तिथंही ते झालेलं आहे. आणि हे एकमेकांसाठी पूरक आहे. तिकडून ते हिंदू धर्मियांना 2 शिव्या देणार, इकडून हिंदू मुस्लिमांना 2 शिव्या देणार आणि त्याच्यामध्ये जाती धर्माचं ध्रुवीकरण करणार. हे अशा पद्धतीनं चाललेलं आहे. बाकी आज जर आपण बघितलं तर ज्या वेळेला वक्फ बोर्डाचं कानून आला, त्या कायद्यावरती संसदेमध्ये मतदान झालं, त्यावेळेला मला वाटतंय पार्लमेंटमध्ये लोकसभेत काहीतरी 24-25 खासदार मुस्लिम आहेत फक्त. पण त्या बिलाच्या विधेयकाच्या बाजूनं जवळपास 200 लोकांनी तिथं मतदान केलं, 200+ लोकांनी. मग हे बाकीचे जे लोक होते त्या म्हणजे बिल होऊ नये यासाठी, त्या जमिनी लाटल्या जाऊ नयेत, भूखंड लाटल्या जाऊ नयेत, त्याला विरोध करणारं हे जे मतदान होतं ते हिंदू लोकांचं होतं. त्यामुळं हा जो विचार आहे हा MIM आणि भाजपला हा नकोय. त्यामुळं या देशात हिंदू आणि मुस्लिम हे पेटवून ठेवणे आणि स्वतःच्या मताची वोट बँक हे डिवाइड करून निवडणुका जिंकणे हे त्यांचं सूत्र आहे. पण अशोक चव्हाणांनी ज्या नांदेड मॉडेलची मांडणी केली ते खरंच आतापर्यंत तळागाळात पोहोचलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुळात एक लक्षात घ्या की अशोक चव्हाणांचे नांदेड मॉडेल म्हणतात तसं काही नांदेड मॉडेल वगैरे नाहीये. अशोकराव चव्हाणांना काँग्रेसनं उपकार केले त्यांच्यावरती. स्वर्गीय शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते आणि त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं. महाराष्ट्रामध्ये जो सिंचनाचा मुद्दा आहे, म्हणजे अगदी पैठणचं धरण असेल, त्याचबरोबर विष्णुपुरी धरण असेल, येलदरी असेल, सिद्धेश्वर धरण असेल, असे अनेक सिंचनाचे काम
हे स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी केले आणि त्यांनी विकासाचं काम केलं. मराठवाड्याचा जलशंकर त्यांना म्हणतो आपण. अशोकराव चव्हाणांनी बापाच्या कामावरती आणि काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादावरती आपल्या हयातीमध्ये सत्ता मिळवण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी विकास आणि तुम्ही जे नांदेड मॉडेल मांडलं म्हणताय, असं काहीच नाही. तुम्ही नांदेडमध्ये या, अत्यंत बकाल शहर आहे नांदेड. मुख्यमंत्री असूनही का करताना आलं? त्यांच्याकडे विकासाची दृष्टीच नाहीये. अशोकराव चव्हाणांना विकासाची दृष्टीच नाही. हे मी सिद्ध विकासाच्या करून मुद्द्यावरच दाखवतो. भाजपमध्ये गेलेत. विकासाच्याच मुद्द्यावरती गेलेत. मग त्यांना मुख्यमंत्री केलं तेव्हा त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे ना स्पष्ट. काँग्रेस पक्षाने एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री त्यांना केलं. 1987ला पहिल्यांदा त्यांना खासदार केलं. 1992-93ला त्यांना राज्यमंत्री केलं आणि तेव्हापासून सलग मंत्रिपदावरती होते ते, कॅबिनेट मंत्रिपदावरती. नंतर महसूल मंत्री होते, सगळ्या प्रकारची मंत्रिपदं त्यांनी उपभोगली. मग ही 30 वर्ष त्यांनी काय केलं तिथं? तेव्हा विकास करायला पाहिजे होता ना. मग आता नेमकं भाजपमध्ये जाऊन अशोक चव्हाणांनी भारतीय जनता पक्षात जाऊन आता 2 वर्ष त्यांना होत आलेत. या 2 वर्षात नांदेडचा काय विकास केला सांगावं समोर यावं. एकही विकास करण्यासारखं काही नाही. उलट नांदेड शहरामध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. साध्या ठिकाणावरती कुठे गेलं तरी नांदेडमध्ये ड्रग्सच्या गोळ्या भेटायला लागलेल्या आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बकाल पद्धतीनं शहराचा विकास झालेला आहे. पार्किंगची व्यवस्था नाही आहे. त्याचबरोबर चांगल्या ठिकाणावरती जर कुठं जेवढे शासकीय भूखंड होते सगळे विकून काढलेले आहेत. त्यामुळे नांदेडचं विकासाचं अशोक चव्हाणांचं कुठलं मॉडेल नाही आहे. स्वतःच्या मतदारसंघातले त्यांना रस्ते करणं होत नाहीत. स्वतः आता तरुण समोर येऊन व्हिडिओज टाकायला लागलेले आहेत. त्यामुळं मतदारसंघाची सुद्धा दुरावस्था आहे, शहराची दुरावस्था आहे. विकासाचं मॉडेल कुठलंही नाही आहे आणि काँग्रेसनं त्यांना 40 वर्ष संधी दिली पण त्यांना विकास करता आला नाही. आता भाजपमध्ये जाऊन काय करणार आहेत? तिथं भाजपमध्ये ते स्वतःच कार्यकर्ता झाले आहेत. आम्ही त्यांना नेता म्हणून संधी दिलेली होती. तुमचं म्हणणं आहे भाजपमध्ये अशोक चव्हाणांना सन्मान नाहीये? आता ते त्यांनीच पाहावं ना. आमच्याकडे असताना ते तिकीट वाटप करायचे राज्याचे. आता त्यांना जिल्ह्याचा सल्लागार काय जिल्ह्याचा प्रमुख केले निवडणुकीचा. आणि तेव्हा जेव्हा काँग्रेसकडे होते तेव्हा ते राज्याचे अध्यक्ष होते, राज्याच्या प्रमुख पॅनलमध्ये असायचे ते. त्यामुळं त्यांच्या भाजपमध्ये जाऊन निश्चितच अवमूल्यनच करून घेतलेले त्यांनी. युवक काँग्रेसकडे येतो, तुम्ही युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहात. काय म्हणजे आतापर्यंत युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष राहिलेले ते नेत्यांचीच मुलं होती. आता जरी अध्यक्ष बदलला असता, पण खरंच तुम्हाला असं वाटतं का म्हणजे एकीकडे काँग्रेस संपली अशी चर्चा होते पण युवक काँग्रेस जे आहे ती फक्त पोस्टरबाजीपूर्वीच मर्यादित आहे असं बोललं जातंय? नाही, असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण आज जर आपण बघितलं तर आमचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत शिवराज मोरे, ते एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 वर्षभरापासून युवक काँग्रेस अत्यंत चांगलं काम करत आहे. हे मी मान्य करतो की काही जिल्ह्यांमध्ये आमचं संघटन जे आहे या बदलत्या परिस्थितीमध्ये निश्चित पद्धतीनं थोडंसं कमकुवत असेल. पण आज शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, बेरोजगारांचा प्रश्न असेल, ह्यासाठी आम्ही आंदोलन करतो. मी माझ्या जिल्ह्याचा मी अध्यक्ष म्हणून सांगतो, नांदेड जिल्ह्याचा. नांदेडमध्ये मी जसं अध्यक्ष झालोय तसं शेतकऱ्यांचे 5 मोर्चे आत्तापर्यंत घेतलेत. रुमणं मोर्चे आमच्या रुमणं तुम्हाला माहीत असेल, वक्रावरती जे असतं नांगरावरती ते रुमणं. आणि त्या रुमणं मोर्चे मी नांदेडमध्ये घेतले, आम्ही माझ्या सगळ्या टीमला सोबत घेऊन. आणि प्रचंड प्रतिसाद होता. अशोकराव चव्हाणांचा म्हणजे तिथं जो सहकारी कारखाना आहे, एक भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे, त्या कारखान्यावरती सुद्धा प्रचंड मोठा 3 ते 4 हजार शेतकऱ्यांचा, 2,500-3 हजार 4 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा आम्ही तिथं नेला. मुदखेड तहसीलवरती नेला, भोकर तहसील असेल, अर्धापूर तहसील असेल, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, अशा अनेक ठिकाणावरती आम्ही मोर्चे नेले युवक काँग्रेसच्या बॅनरवरती. नीटमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आणि एकाच सेंटरमधले एकाच वर्गामध्ये बसलेले जवळपास 60-65 विद्यार्थी हे पैकीच्या पैकी मार्क घेऊन देशामध्ये रँकमध्ये आले. आणि देशामध्ये जेव्हा आंदोलन सुरुवात झालं, दिल्लीत पहिलं आंदोलन झालं, नंतर बिहारला आंदोलन झालं. बिहारचं हे सगळ्यात मोठं आंदोलन होतं, त्याच्यामध्ये 5-6 हजार विद्यार्थी होते. पण नांदेड आणि लातूर ही मराठवाड्यातली 2 शहरं हे शिक्षणाचं एज्युकेशन हब झालेले आहेत. विशेष करून 11वी-12वीच्या संदर्भामध्ये प्रचंड क्लासेस आहेत आणि राज्यभरातनं विद्यार्थी तिथे येत असतात. आणि मग ह्या नीटच्या बाबतीमध्ये काय करायचा हा प्रश्न होता आणि मला ते पटत नव्हतं. सगळ्या विद्यार्थ्यांशी मी संपर्क साधला आणि बिहारचा मोर्चा हा आमचा मोर्चा निघण्याच्या आधी हा देशातला मोठा मोर्चा होता. पण नांदेडला तब्बल 17,000 विद्यार्थ्यांचा नीटचा मोर्चा निघाला. किमान 2.5 ते 3 किलोमीटर विद्यार्थ्यांची रांग होती आणि प्रचंड मोर्चा, देशातला सगळ्यात मोठा नीट विरोधी घोटाळ्याचा पहिला मोर्चा, सगळ्यात मोठा मोर्चा हा मी नांदेडला घेतला. त्यामुळं आम्ही रस्त्यावरती उतरतोय, आंदोलनं करतोय आणि आज गावागावामध्ये त्या ठिकाणावरती काँग्रेस रुजवण्याचं काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून माझ्याकडे जी पक्षांनी जबाबदारी दिली तिला न्याय देण्याचा प्रयत्न मी तिथं करतोय. आता भविष्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमच्या भागामध्ये 3500 रुपये भावाची मागणी करणारं आंदोलन
हे मोठ्या प्रमाणावरती युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्व कारखान्यांवरती होणार आहे आणि ते सुद्धा युवक काँग्रेसच्या बॅनरवरती आम्ही करणार आहोत. धरणांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नावरती आम्ही लढतोय, आधीही लढलो आणि इथून पुढे लढणार आहोत. तुम्ही आता आंदोलनाचा एक उल्लेख केला, मला जस्ट आठवलं की पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. म्हणजे याच्या आधी असं झालं होतं की विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर जो काही राज्यसेवा लोकसेवा आयोग असेल किंवा या आधीचे सरकारमधली लोक असतील ते विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत होते किंवा विद्यार्थ्यांची जी मागणी होती त्याचा कुठेतरी विचार करत होते. पण यावेळेस असं काही झालेलं दिसत नाहीये. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं जे सरकार आहे हे मुळातच उदासीन आहे. महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांच्या हाताला काम मिळावं, नोकरीमध्ये लागावेत ही अजिबात यांची भूमिका नाहीये. आणि म्हणून जे कंत्राटीकरण झालेलं आहे ते त्यामुळंच झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेस आंदोलनं करायचो तेव्हा जे सरकार होतं काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांचं जे सरकार होतं ते तात्काळ निर्णय घ्यायचं, कारण ते तेवढे सुशिक्षित होते आणि ती दूरदृष्टी होती आणि ती नियत होती, ती नीतिमत्ता होती. सध्या जर आपण बघितलं तर सध्याला मॅक्झिमम बेरोजगार देशामध्ये वाढले पाहिजे, राज्यामध्ये वाढले पाहिजे, जेणेकरून जाती धर्माच्या नावावरती भांडणं करण्यासाठी यांना मॉब मिळेल ही भूमिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत असतील तोपर्यंत स्पर्धा परीक्षेचा, सरळ सेवा भरतीचा आणि सरकारी भरतीचा कुठलाच प्रश्न मार्गी लागणार नाही. उलट त्याच्यामध्ये पेच प्रसंग वाढतील, विद्यार्थ्यांचं संभ्रमावस्था वाढेल आणि आंदोलन आणि वादामध्ये तारुण्य संपून जाईल आणि हाच त्यांचा कट आहे. हा माझा पुराव्यानिशी आरोप आहे. अनेक विद्यार्थी तुम्हाला सांगतो MPSCतल्या अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग अशा असंख्य पदं आहेत की जे पोरांनी परीक्षा दिल्या, वर्षानुवर्ष मेहनत केली, पोटाला चिमटा घेऊन मायबापांनी त्यांना शिकवलं आणि ते पास झाले. पास झाल्याच्या नंतर जॉईनिंग नाही आहे त्यांना, सरकार अजिबात त्यांच्याकडे बघत नाही. आम्ही अनेक वेळा सांगितलं की UPSCच्या धर्तीवरती MPSCच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. पण याबाबत देवेंद्र फडणवीस हा अत्यंत उदासीन माणूस आहे. त्यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की असं का हे निकाली का निघत नाही, तर त्यांना निकाली काढायचंच नाही आहे. म्हणून तुम्ही आयोग सुद्धा बघा, अनेकदा आयोगच रिक्त असतो, आयोगातच पदं रिक्त असतात, बाहेरचं कुठं घेऊन बसलेत. त्यामुळं असंख्य जेवढे मधल्या कालावधीमध्ये त्यांनी नायब तहसीलदार सुद्धा कंत्राटी नेमण्याचा प्रयत्न केला होता जळगावला. मला वाटतं जळगावचा तो विषय आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात तलाठी, ग्रामसेवक, नायब तहसीलदार आणि तहसीलदार, BDO अशी पदं जर कंत्राटी दिसली तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, कारण गुजराती कंपन्या यांना जगवायच्या आहेत. त्यामुळं हे अशाच पद्धतीनं महाराष्ट्र विकून खाणार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप जोपर्यंत आहे तोपर्यंत स्पर्धा परीक्षेच्या आणि सरळ सेवा भरतीतल्या पोरांचे प्रश्न निकाली निघणार नाहीत, त्यांना काढायचे नाहीत. विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा आणि हा मुद्दा तुम्ही मांडलात, पण आपल्या महाराष्ट्राने जी देशाला रोजगार हमी योजना दिली, जी कुठेतरी आता भाजपच्या काळात म्हणजे भाजप सरकार ती राबवत नाहीये असं एक म्हटलं जातंय. काय त्याच्याबद्दल तुम्ही सांगा? मुळात महात्मा गांधींच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेची इतकी दहशत आणि भीती संघ भाजपवाल्यांना आहे की जोपर्यंत गांधी, नेहरूंचा आणि काँग्रेसचा विचार या देशामध्ये जिवंत आहे तोपर्यंत त्यांना त्यांची मनुस्मृती इथं रुजवताच येणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळं गांधींचं नाव जिथून जिथून हटवता येईल तिथून हटवण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि रोजगार हमीचा एक मला ही काँग्रेसनं दिलेली देण आहे. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये विठ्ठल सकाराम पागे, विस पागे विधान परिषदेचे अध्यक्ष होते. आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला, प्रचंड प्रमाणावरती लोक स्थलांतर करू लागली. त्यावेळेला विस पागेंचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, किस्सा तुम्हाला सांगतो. विस पागे घरी बसलेले होते आणि त्यांनी त्यांच्या बायकोला विचारलं की अगं दुष्काळ पडला आहे, लोक सगळे सध्या काम नाही आहे, काही खायला नाही आहे, आपल्या घरात किती पैसे आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की घरात काय एक 400-500 रुपये शिल्लक असतील. विधानसभेच्या अध्यक्षांना जेव्हा प्रश्न पडला की मी विधानसभेचा अध्यक्ष आहे, विधान परिषदेचा अध्यक्ष आहे, मी आमदार आहे, विधान परिषदेचा अध्यक्ष आहे, आणि जर माझ्या घरात 500 रुपये असतील तर मग महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचं काय, त्यांच्या घरात काय असेल? आणि मग त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्या मुख्यमंत्र्यांकडे एक प्रपोजल मांडलं. वसंतराव नाईक त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यांनी प्रपोजल असं मांडलं की महाराष्ट्रातल्या आपण जर भारताचं संविधान जगण्याचा अधिकार देत असेल तर त्या अधिकारासोबत रोजगार, डिग्निटी ऑफ लाईफमध्ये सन्मानजनक जगण्यासाठी त्याच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. आणि मग विस पागे यांच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांनी लगेच त्यांना ते मान्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये रोजगाराची हमी, कामाची गॅरंटी देणारा कायदा जगात पहिल्यांदा कोणी केला असेल तर तो महाराष्ट्र राज्यानं केला, काँग्रेस पक्षानं केला. आणि मग हा महाराष्ट्राचा कायदा
हा मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये देशव्यापी झाला आणि मनरेगा महात्मा गांधीचं नाव देऊन त्याला देण्यात आलं आणि 100 दिवसाची 365 पैकी 100 दिवसाची रोजगाराची हमी देणारा कायदा करणारा काँग्रेस पक्ष हा जगातला पहिला काँग्रेस सरकार होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेही कुठं, तुम्ही जिथं राहताय त्या गावाच्या आजूबाजूला काम, आणि जर गावाच्या आजूबाजूला कामच उपलब्ध नसेल तर स्वतःच्या शेतात काम करा, त्याचा पगार सरकार देईल, अशी भूमिका देणारं काँग्रेसचे पहिलं सरकार होतं. मग या माध्यमामधनं लोकांना रोजगार मिळत होता, त्यांचं घर चालत होतं. पण हे भाजपला बघवत नव्हतं, म्हणून महात्मा गांधींचं नाव बदलणे, रोजगाराची हमी काढून टाकणे, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये सुद्धा बेरोजगारी वाढेल. आणि मग काय, तर मग रेवडी जे म्हणाले मोदी, ती रेवडी, आणि मग खात्यावरती काहीतरी पैसे टाकायचे, लोकांना विकत घ्यायचं. म्हणजे लोकांना इतकं भिके कंगाल करा की त्यांना दिलेली भीक सुद्धा दान वाटली पाहिजे आणि बक्षीस वाटली पाहिजे. ही संघाची भूमिका आहे, ही भाजपची भूमिका आहे. आणि म्हणून यांना मनरेगा बंद करायची. पण आम्ही असं होऊ देणार नाही. आमचे नेते राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस पक्षानं, आमचे हर्षवर्धनजी सपकाळ असतील, त्यांच्या नेतृत्वात आम्ही आता राज्यामध्ये काम करतोय. तर त्यांच्याच नेतृत्वात एवढ्या निवडणुका आता सध्या जे यश मिळतंय ते चांगल्या पद्धतीनं झालं. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ असतील, राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या माध्यमातून मनरेगा जे बंद करणं, महात्मा गांधींचं नाव बदलणं आणि त्याच्यामध्ये रोजगार हमी आता काढून टाकलेली आहे, असं हे सगळं थांबवण्यासाठी काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन आम्ही उभं करतोय. तुम्ही भाजपला इतका स्पष्ट आणि आक्रमक विरोध करतायत, पण भाजपचं असं कुठलं धोरण आहे की त्याच्यामुळे असं वाटतं की येणाऱ्या काळात देशाला धोका आहे? आणि मुळात येणाऱ्या काळात हा तर नंतरचा विषय राहिला, आत्ताच सध्या धोका निर्माण झालेला आहे. देशामध्ये जसा GDP असतो तसं स्थूल देशांतर्गत उत्पन्नासारखं स्थूल देशांतर्गत कौटुंबिक सेव्हिंग सुद्धा जे असतं, म्हणजे प्रत्येक घरामधलं घरेलू सेव्हिंग जे आहे त्याचा सुद्धा एक रेशो आहे. तर गेल्या 10 वर्षामध्ये लोकांच्या घरामध्ये आता ते घरेलू सेव्हिंग जे आहे ते घरामधलं सेव्हिंग आता राहिलेलं नाही. तो पैशाचा साठा संपलेला आहे. याचं कारण असं आहे की हे सरकार हे लोकांचं नसून भांडवलदारांचं आहे. मग धोका भविष्यात नाही, आता सध्या धोका निर्माण झालेला आहे. आज सोना चांदीचे भाव जे वाढलेले आहेत, अर्थशास्त्रामध्ये सरळ विषय आहे की ज्या वेळेला इतर कुठलंच क्षेत्र हे खात्रीलायक राहिलेलं नसतं, त्यावेळेला इन्व्हेस्टर्स हे सोना चांदीमध्ये भविष्याची विचार करून इन्व्हेस्ट करत असतात. आज भारतामधल्या या पुण्यामध्ये आपण जिथं बसलोय, हे IT हब होतं एकेकाळी. आज त्या हिंजेवाडीमधल्या IT कंपन्या ह्या बेंगळूरला निघून चाललेल्या आहेत आणि भारतातल्या कंपन्या सुद्धा बाहेर निघून चाललेल्या आहेत आणि बाहेरच्या कंपन्यांना सुद्धा बंद केल्या जात आहे. त्यामुळं देशातला आणि देशाच्या बाहेरचा असा दोनही प्रकारचा रोजगार हा भाजपनं संपवला. नंबर 1, गेल्या 58 वर्षातली सर्वाधिक बेरोजगारी ही सध्या भारतामध्ये आहे. नंबर 1. नंबर 2. नंबर 3, सर्वाधिक असुरक्षितता जर सध्या बघितली, महिलांच्या बाबतीमधली असेल, हिंदू धर्माचं नाव घ्यायचं आणि शंकराचार्य उपोषणाला बसलेले आहे. त्यामुळे धर्मसुद्धा धोक्यात आलेला आहे. मूळ हिंदुत्वाचा आणि भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाचा काही काडी मात्र संबंध नाही आहे. मूळ हिंदू धर्म काय सांगतो? महात्मा फुल्यांनी जे सांगितलं, निर्मिकाचा धर्म सत्य आहे, भांडणे अनेक कशासाठी, मांग महार महमद ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी वसुदेव कुटुंबकर, किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं, आता विश्वात्मके दैवे येणे वागिन्य तोषावे, अख्ख्या विश्वासाठी मागितले ना. मग ज्ञानेश्वरांचं हिंदुत्व भाजपला मान्य नाहीये का? तर निश्चित पद्धतीनं नाहीये. कारण ज्ञानेश्वरांना ज्यांनी वाळीत टाकलं, तुकोबांची गाथा ज्यांनी बुडवली आणि ज्यांनी गांधींची हत्या केली, ते सगळे जे आहेत ते सगळे हे यांचे प्रतीक आहेत, भाजप आणि RSSचे. त्यामुळं भाजपनं काय केलेलं आहे, तर भाजपनं अँटोनिओ ग्राम्सी नावाचा फार मोठा एक पॉलिटिकल थिंकर होऊन गेला इटालीमध्ये. त्यानं हेजिमनी नावाची एक कन्सेप्ट मांडली, धुरीणत्व मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया. तर भाजपनं काय केलंय, कुठला धोका आहे, तर भाजपनं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक या सगळ्या प्रकारचं धुरीणत्व निर्माण करून चुकीचं लादून खरं मिटवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो धोकादायक आहे. तो या देशाचा आत्मा मारतोय आणि ज्या दिवशी या देशाचा आत्मा मारण्यात ते यशस्वी होतील, त्यावेळेला धर्म आणि जातीच्या नावावरती गुलाम झालेली लोक आणि एक पिढी तयार करण्यात ते यशस्वी झालेली असतील. माणसं एकमेकांचा जीव घेतील, माणसांच्या हाताला काम नसेल, ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, शहरी अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त झालेली असेल भविष्यामध्ये. आज थव्वेच्या थव्वे ग्रामीण भागातनं शहरामध्ये येत आहेत. आज जर तुम्ही बघितलं, मी नांदेड शहरातनं येतो, तुम्हाला एक मुद्दा मला सांगायचा आहे. माझ्या शहरामध्ये जे शहरातले प्रमुख चौक आहेत तिथं 10 वर्षापूर्वी बेरोजगार लोकांची ग्रुप उभे मला कधी दिसायचे नाही. पण आज ज्या वेळेला मी जातो त्यावेळेला चौकामध्ये सकाळी 7 वाजता
200 ते 300 बेरोजगार हातामध्ये थैली आणि डब्बा घेऊन उभे असतात. काम नसतं, कुणी काम देईल का हे शोधण्यासाठी, आणि मग दिहाडी मजदूर लागेल तो तिथं जातो आणि घेऊन येतो. हे प्रत्येक शहरात आज झालेलं आहे. और संभाजीनगर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, पुण्यामध्ये सुद्धा आपण जिथं बसलोय, वारजे माळवाडीच्या पुलाखाली जर तुम्ही सकाळी जाऊन बघितलं तर किमान 500 रोजगार तिथं उभे असतात. हे जे निर्माण झालेलं आहे हे भाजपच्या धोरणामुळे निर्माण झालेलं आहे. त्यामुळं मोदीजींनी भारताच्या पैशावरती नुसत्या ट्रिप केल्या, त्यातनं भारतात किती पैसा आला, त्यातनं किती रोजगाराची निर्मिती झाली, किती इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झालं आणि त्यामधनं किती लोकांचा आर्थिक विकास झाला, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि हे होताना निश्चित पद्धतीनं दिसत नाही आहे. प्रचंड महागाई वाढलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तर आपण बघितलं तर एक असंघटित घटक जो होता या देशातला, 93% असंघटित क्षेत्रातला रोजगार भारतामध्ये काम करतो, 7% हा संघटित क्षेत्रामध्ये काम करतो. तो असंघटित क्षेत्र जे होतं 2008मध्ये जगात आर्थिक मंदी आली, पण भारत त्या आर्थिक मंदीतनं वाचला. का वाचला? तर त्यावेळेला अर्थतज्ज्ञ असलेले जागतिक कीर्तीचे डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी या देशामधलं असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त होऊ दिलं नाही. म्हणजे भाजीवाला असेल, बूट विकणारा असेल, किराणा दुकानवाला असेल, आज काय झालेलं आहे, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये भांडवलशाही आलेली आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आज पुण्यामधले सामान्य छोटे किराणा दुकान सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. प्रत्येक शहरातले झालेत. जिथे जिथं ब्लिंकिट आलेलं आहे, झेप्टो आलेला आहे, या सगळ्या किराणा दुकानवाल्यांचा दिवसाला 1000-1500चा मिळणारा रोजगार हा बंद झालेला आहे. लोकांचा संवाद बंद झाला आणि डिलिव्हरी सिस्टीम जी नवीन आली त्यामध्ये सुद्धा हे जे सगळे बेरोजगार झाले ते डिलिव्हरीला जॉईन झाले. आणि त्यामध्ये सुद्धा त्या लोकांचा इन्सेंटिव्ह कोण ठरवतं तर ती कंपनी ठरवते. एका विशिष्ट ऑर्डरनंतर मी त्या लोकांशी बोललो, ब्लिंकिटवाल्यांशी, एका विशिष्ट ऑर्डरनंतर त्यांचं दिवसाचं 1400-1500 रुपयाचं टार्गेट कंप्लीट झालं का नंतर त्यांना ऑर्डर येत नाही, त्यांना इन्सेंटिव्ह भेटत नाही. म्हणजे दिवसाला त्याच्यातनं 400-500 रुपये त्यांना भेटणारे असतात. त्याच्यात पेट्रोल त्यांचं, डिझेल त्यांचं. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो आज ह्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि भारतामधला जर आपण विचार केला तर भारतातला किमान आज रोजी एक 5 ते 7 कोटी लोक ही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतायत. किती भयान परिस्थिती आहे. का करतायत? आज जर तुम्ही रॅपिडो आलेले आहे, आज रॅपिडो मुंबई आणि पुण्यामध्ये आल्यावरती रॅपिडोच्या बाईक्स मी वापरल्या ट्रॅफिकमध्ये जाताना, तर अनेक असे लोक मी त्यांच्याशी संवाद करताना भेटले की जे नोकरीवरती होते पण आता त्यांनी स्वतःची 2 व्हीलर आहे, पोटाला आज दिवसाला 500 रुपये तरी कमवायचे जगण्यासाठी, तर त्यांनी अशा प्रकारे केले. मग भाजपच्या कालावधीमध्ये काय झालं तुम्ही जे म्हणालात तिथं कन्क्लूड करतो या प्रश्नाला, की भाजपच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळात जो दिवसाला 1000 रुपये कमवत होता, भाजपनं त्यांच्या स्किलनं, कर्तृत्वानं त्यांच्या काय केलं तर जो 1000 रुपये कमवत होता ना त्याचं उत्पन्न 500 रुपयावर आणलं. आता म्हणजे उत्पन्न वाढवायच्या ऐवजी उत्पन्न कमी केलं आणि जो 1000 रुपये कमवून काँग्रेसच्या काळात 200 रुपये खर्च केले की त्याचा दिवस भागायचा, आता तो खर्च यांनी 500 रुपयावरती आणलेला आहे. म्हणजे एकंदरीत आमदनी 8 खर्चा रुपया ही यंत्रणा निर्माण झाली. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, धर्मव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, सामाजिक न्यायाचं उद्ध्वस्तीकरण भाजपनं केलेलं आहे. आणि याला सगळ्याला जबाबदार संघ भाजपचा विचार, मोदी, अमित शहा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून याला विरोध करत राहू आणि संविधानाचा विचार टिकवण्यासाठी लढत राहू. तुम्ही विरोध करत असलं तरी युवक मात्र भाजपकडे वळतोय, भाजपला मतदान होतंय, बऱ्यापैकी भाजपला यश मिळते. मग याच्यामध्ये काय? भाजपकडे युवक अजिबात वळत नाहीयेत. भाजपनं सगळ्या ज्या याद्या आहेत, आज मतदार याद्यांचा प्रचंड मोठा घोळ आहे. आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला, मी स्वतः त्या शिष्टमंडळामध्ये होतो, सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेलं, त्यावेळेला महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना आम्ही थप्पीनं पुरावे दिले तिथं, पण निवडणूक आयोग आणि आयुक्त एकही शब्द ऐकायला तयार नाही. त्यामुळं निवडणूक यंत्रणा त्यांच्याकडे आहे, बोगस मतदार त्यांच्याकडे आहे. अनेक ठिकाणावरती आता महापालिकेच्या याच्यामध्ये टोळ्या फिरत आहेत, टोळ्या, की आम्ही तुम्हाला निवडून आणू, आम्ही निवडणूक यंत्रणा हॅक करू असं सांगणार आहे. हे कुठून आल्या? हे सगळं भाजपची देण आहे. त्यामुळे निवडणूक आयोग त्यांच्याकडे आहे, यंत्रणा त्यांच्याकडे आहे, ईडी सीबीआय त्यांच्याकडे आहे. आणि शेवटी जर काही कमी जास्त पडलंच तर रिकॉन्टिंगमध्ये मशीनमध्ये घोळ करून अनेक उमेदवार निवडून आणण्याचे प्रकार यावेळेला महाराष्ट्रामध्ये झाले. त्यामुळं भाजपकडं तरुण अजिबात वळत नाहीये. आजचा तरुण हा भाजपला कंटाळला आहे. त्यानं 14ला मोदीला मतदान टाकलं होतं ना आजच्या दिनासाठी, तो मोदीला आता कबरेच्या खालच्या शिव्या घालतोय ग्रामीण भागातला तरुण. त्यामुळं तुम्हाला असं तुमचं जे मत आहे की भाजपकडं तरुण वळतोय, तर अजिबात नाही. निवडणुका जिंकतायत तर हो जिंकतायत, कारण यंत्रणा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं वापरली. ह्या निवडणुका पारदर्शक नाही आहेत. निवडणुका पारदर्शक त्यांनी घ्याव्यात, बॅलेट पेपरवरती घेऊन बघा म्हणावं त्यांना, मग कळेल त्यांना. त्यामुळे निवडणुका अपारदर्शक आहेत.
म्हणून भाजप जिंकते. तरुण त्यांच्याकडे वळत नाहीये. तरुण, शेतकरी, महिला सगळे भाजपच्या विरोधात आहे. म्हणजे पण राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जे काही केलं किंवा केंद्रीय आयोगाने सुद्धा राहुल गांधींना मग त्याला प्रत्युत्तर दिलं. काँग्रेस मग मला म्हणायचं की इलेक्शन झाल्यानंतर काँग्रेसनी हे सगळं का केलं? लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातले नेते असतील किंवा देश पातळीवर हे करता आलं असतं. तुमचा मुद्दा बरोबर आहे. मुळात हे असं का घडतंय हे कळायला आम्हाला उशीर लागला. कारण ही जी भाजपची जी स्ट्रॅटेजी होती, लोकसभा संपली आणि भाजप काय आरोप करतं की तुम्ही जिंकून येता तिथं काही म्हणत नाही. म्हणून राहुलजींनी जे महादेवपुराचं जे उदाहरण दिलं ते काँग्रेसचं सरकार आहे, तिथं काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. पण जो घोळ झाला कशा पद्धतीनं मतदार याद्यामध्ये, म्हणजे हरियाणामध्ये आपण बघितलं असेल, ब्राझीलची मॉडेल यांनी टाकण्याची किमया केलेली होती. त्यामुळं त्याचा अभ्यास करायला वेळ लागला आणि आम्ही डेटा मागितला. आम्हाला लक्षात आल्यावरती डेटा मागितला. निवडणूक आयोगानं आजतागायत दिलेला नाही डेटा, आजतागायत दिला नाही. त्यामुळं ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. कारण एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17-18 लाख मतदार आहेत. एका विधानसभा मतदारसंघामध्ये 3 ते 3.5 लाख मतदार आहेत आणि त्यामधनं तपासायचे. आणि वोटिंग किती होतं हा गणिताचा खेळ आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आत्ता आपण महापालिकांचं बघितलं तर 1 जुलैची यादी आपण वापरतोय सध्याला. आणि यामध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये 45-50%, 53% मतदान झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 3 पक्ष लढतायत, 4 पक्ष लढतायत. तर त्यामध्ये एकूण मतदारांच्या ज्याला 15 ते 20% मतं पडतील, किती 15 ते 20%, तो निवडून येतोय. म्हणजे या देशातल्या 85%, 75% लोकांना लोकशाहीशी घेणं देणं नाहीये का? हा पहिला प्रश्न लोकांसाठी. दुसरा प्रश्न आयोगासाठी आणि समजून घेण्यासाठी. तर ह्या ज्या प्रक्रियेमध्ये मतदार याद्या आहेत त्या क्लिष्ट आहेत. आपण पुण्यामध्ये बसून बोलतोय तर तुम्हाला उदाहरण देतो. इथले एक अशोक बापू नावाचे माजी आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. मला वाटते केसननचे आहेत ते. आणि केसननमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली की एकाच घरामध्ये 288 मतदार आहेत एका घरात. आणि हे घराचं यांचं तुम्ही डिटेल द्या. आयोगानं त्यांना काही उत्तर दिलं नाही. नंतर त्यांनी तिथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि विचारलं की बाबा अमुक क्रमांकाच्या घरी किती लोक राहतात. त्या ग्रामविकास अधिकाऱ्याने त्याला लेखी उत्तर दिलं की 2015 नंतर ह्या क्रमांकाचं घरच अस्तित्वात नाही. मग ती 288 कुठं भूतं राहत आहेत का तिथं? तर असे पुरावे दिल्यावरही हे आम्ही स्वतः सांगितलं निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोग काही म्हणत नाही. म्हणून लोक भाजपकडे वळत नाहीयेत. भाजप ह्या चुकीच्या यंत्रणा वापरून निवडणुका जिंकत आहे, स्पष्ट आहे ते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन 5-5 हजार रुपये मताला वाटतायत. स्वतः ते सत्तेतले आमदार आहेत निलेश राणे, त्यांनी पकडून दाखवलं नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या लोकांच्या घरामध्ये. त्यामुळे पैशाचा पाऊस पाडून निवडणूक यंत्रणांचा वापर करून बोगस मतदार याद्या आणि बोगस यंत्र वापरून ह्या भाजप सगळ्या निवडणुका जिंकतात. भाजपच्या बाबतीत म्हणजे झालं, पण भाजप सोबत आता गेलेले शिंदेची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, मग ते महाविकास आघाडीमध्ये असताना हे सगळ्या भूमिका त्यांना पटतात. आता भाजप बरोबर गेल्यानंतर मग त्यांना हे मान्य आहे मला तर कारण तुम्ही जे शिष्टमंडळाचं सांगताय त्याच्या आधी अजित पवार सुद्धा त्या शिष्टमंडळात होतेच ना. मुळात आपण आज हा इंटरव्ह्यू करतोय दादांच्या निधनानंतर. खरं तर म्हणजे दादांविषयीच्या म्हणजे दादा जरी विरोधात असले, सत्तेत असले आणि आम्ही विरोधात असलो, टीका केली त्यांच्यावरती, पण दादांचं जे अपघाती निधन झालं ते खूप दुःखद होतं. कारण महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार आम्ही सोबत होतो त्यावेळेला दादांसोबत काही काळ सोबत राहण्याचा काही योग आला. त्यामधला एक मला प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे. 2 प्रसंग मी तुम्हाला सांगेल दादांचे, नंतर मग मी तुमच्या प्रश्नावरती येतो. इंदापूरला लॉकडाऊन होतं आणि इंदापूरला अग्निशमन दलांच्या गाड्यांचं लोकार्पण हे दादांच्या हस्ते होणार होतं. आणि लॉकडाऊन असल्यामुळं त्या कंपनीमध्ये ज्या कंपनीच्या आहेत त्याच कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये तो कार्यक्रम ठेवलेला होता. आणि आम्ही इंदापूरला गेलेलो होतो. मी होतो, मदत पुनर्वसन मंत्री तत्कालीन विजय वडेट्टीवार साहेब होते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार होते. दादांच्या त्या कालच्या त्या अपघातानंतर ते बघत होतो तर तो सगळा प्रसंग मला आठवत होता की अजितदादा पवार हा अत्यंत शिस्तप्रिय नेते होते. त्या कंपनीत आल्याच्या नंतर दादांनी त्या वाहनाची इतकी कसून तपासणी केली की याच्यामध्ये काय वापरलेलं आहे, इंजन किती सीसीचं वापरलेलं आहे, पंप किती पाणी फेकतो, त्याच्यामध्ये कशा प्रकारे वापरलेलं आहे, इक्विपमेंट्स काय काय आहेत, त्याच्यात ते अपघातामध्ये कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जे कटर्स आहेत ते कटर्सनं काय काय कापल्या जाऊ शकतं. यापासनं अजून एक प्रसंग आहे, तो म्हणजे सारथीच्या वेळेसचा, सारथी आणि महायुतीचा असा जेव्हा वाद निर्माण झालेला होता त्याची बैठक अजितदादा पवार यांनी घेतली, राज्याचे उपमुख्यमंत्री, महाविकास आघाडीतलं सांगतोय.
संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे हे त्या बैठकीला होते आणि संभाजीराजेंनी दादांवरती चिडून एक विषय सांगितला की मी तुम्हाला अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तुमचा PA फोन सुद्धा घेत नाही, तुमचा फोन उचलला तर बिझी आहेत म्हणून सांगतो, तुम्हाला निरोप मिळत नाहीत आमचे, हे संभाजीराजेंनी सांगितलं त्यावेळेला. आणि संभाजीराजेंनी हे सांगितल्यावरती दादा हे किती डिसिप्लिनमधले होते. सेक्रेटरी IAS असतात, यांचे PA जे सरकारी आहेत ते सुद्धा कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर दर्जाचे, त्यांना बोलून त्या सगळ्यांच्या समोर झापलं, म्हणजे मी साक्षीदार आहे त्याचा, झापलं आणि संभाजीराजेंची तिथंच माफी मागायला लावली, म्हणजे त्या बैठकीमध्ये तिथं. म्हणजे ही जी लोकाभिमुखता होती ती दादांमध्ये होती. लोकांची कामं झाली पाहिजे, रोखठोक बोलणं, मग तो कुणी का असणार, प्रशासनावरती कमांड आम्ही त्यांची ती बघितलेली. कोरोना काळामध्ये जे मोजकेच मंत्री यायचे त्यापैकी एक अजितदादा होते, रेग्युलर यायचे रोज. आणि दादांच्या म्हणजे मला त्या 2 प्रसंगांमध्ये त्यांना जवळून बघता आलं त्या कार्यक्रमांमध्ये की दादा कशा पद्धतीनं काम करतात, आम्हाला सोबत प्रवास करता आला. त्यामुळं दादांचं जे अपघाती निधन झालं हे निश्चितच मनाला चटका लावून देणारं, वेदना देणार आहे. कारण दादा सत्तेत असले आणि आम्ही विरोधात असलो तरी दादा आवडते नेते होते. म्हणजे दादांचं भाषण, दादांचा मिश्किलपणा, दादांचा रोखटोकपणा जो आहे तो निश्चित पद्धतीनं आवडायचा. आणि असा लोकनेता व्हायला 5-5 दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळं असं अपघाती जाणं निश्चितच दुःखद होतं. त्यामुळं ह्या 2 आठवणी मला दादांबद्दल सांगाव्या वाटल्या. दुसरा विषय जो तुम्ही प्रश्न विचारला त्यावरती मी आता येतो. तर मला आता याचं हसू येतं की ज्या वेळेला एकनाथ शिंदे टीका करतात की महाविकास आघाडीनं काय केलं. अरे तुम्ही होतात ना महाविकास आघाडीमध्ये, तुम्ही काय करत होतात तेव्हा. म्हणजे शिंदे गट जेव्हा म्हणतो किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणतात की बाबा महाविकास आघाडी, अहो पण त्या महाविकास आघाडीतले निम्मे तुमच्या सोबत आहेत ना, त्याचं काय. त्यामुळे हे सगळं जनतेला ग्रहित धरून लोकांना मूर्खात काढायचं राजकारण म्हणजे भाजपनं केलेलं आहे. बाकी शिंदे आणि अजितदादांचा जो पक्ष आहे ते तर बळी आहेत. आणि भविष्यामध्ये निश्चितच मला असं वाटतंय की भाजप या दोन्ही पक्षांना संपवण्याची स्ट्रॅटेजी चालू झालेली आहे आणि ती पूर्णत्वास नेईल. आणि दादांचा जो अपघात आहे त्याचीही कसून चौकशी होणं गरजेचं आहे. तो घातपात तर नाही ना, ही शंका आहे. त्यामुळं दादांच्या अपघाताची सुद्धा ही कसून चौकशी झाली पाहिजे, माझं वैयक्तिक मत आहे असं आणि माझी मागणी राहील. तुम्ही भविष्याचा उल्लेख केला, काँग्रेसचं भविष्य येत्या 5 वर्षातलं आणि स्वतः बालाजी गाडे पाटील यांचं भविष्य काय असणार. काँग्रेस पक्षाचं आणि बालाजी गाडे या दोघांचे भविष्य येत्या 5 वर्षामध्ये उज्ज्वल असणार आहे. याचं कारण असं आहे की भाजपच्या ह्या राजकारणाला देशातली जनता आता कंटाळलेली आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतो, लोकांच्या बांधावरती जाऊन काम करतो. त्यामुळं हे नकोय, कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप नकोय आम्हाला, ही मानसिकता आता लोकांची झालेली आहे. आणि मग कोण पाहिजे तर एकीकडे राष्ट्रवादी जी आहे अजितदादा पवारांची, त्या राष्ट्रवादीला सुद्धा भाजपसोबत गेल्यामुळं ती मलिनता त्यांच्या चेहऱ्याची झालेली आहे. दुसरं एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे ती गद्दारी केल्यामुळं त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे. आणि तळागाळातला पक्ष, प्रत्येक गावात कार्यकर्ता असणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. 2029ला देशामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार असेल आणि 2029ला राज्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं सरकार असेल. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. राज्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि सरकार स्थापन करेल. बालाजी गाडे त्या सरकारचा भाग असतील, हे 100% विश्वासानं सांगतो, सभागृहात असेल. धर्म, राष्ट्रवाद आणि विकास या मुद्द्यांवरती भाजप म्हणजे देशभरामध्ये दिशाभूल करते असं तुम्हाला वाटतंय? 100% वाटतंय. आणि खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. धर्म, राष्ट्रवाद आणि विकास या 3 स्वतंत्र संकल्पना आहेत. धर्म ही खूपच मोठी बाब आहे. जगाच्या पाठीवरती धर्म या विषयावरती सर्वाधिक चर्चा झालेली आहे. आणि जगाच्या पाठीवरती जितके धर्म आहेत तो प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ तुम्ही उचलून पहा, तो धर्मग्रंथ हा कधीच कत्तल करा म्हणून सांगत नाही. कुठलाही धर्म घ्या, जितके धर्म जगात आहेत तो प्रत्येक धर्म हा मानवता सांगतो. पण विरोधाभास सांगतो, जगाच्या पाठीवरती जितके मानवी हत्याकांड झाले ते सगळे धर्माच्या नावावरती झालेले आहेत. आणि हे कोणी केलेले आहेत तर हे उजव्या विचारसरणीतल्या धर्माच्या नावावरती स्वतःची पोटाची खळगी भरणाऱ्या आणि सत्ता पिपासू जे आहेत, धर्माच्या नावावरती सत्ता मिळवणारे, त्या लोकांनी हे केलेलं आहे. त्यामुळं भाजपचा जो धर्म आहे, भाजपचं हिंदुत्व हे मूळ हिंदुत्वाशी काही संबंधित नाहीये. खरा हिंदू धर्म कोणता आहे? मी हिंदू आहे, तुम्ही हिंदू आहात. तुमचा माझा हिंदू धर्म जो आहे किंवा मूळ हिंदू धर्म जो आहे तो कुठला आहे? तो ज्ञानोबा तुकोबांचा हिंदू धर्म आहे. नामदेवांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे ज्यांनी सांगितलं. किंवा जो धर्म
विठ्ठलाला प्रश्न विचारतो नामदेवाचा, ही दीन जाती मोरे पंढरी की राया, ऐसा नामा दर्जी तूने कैकू बनाया. हे जो जाती व्यवस्थेवरती प्रश्न विचारण्याचा अधिकार देतो 12व्या शतकामध्ये, तो माझा खरा हिंदू धर्म आहे. त्या हिंदू धर्माचा, त्या संतांचा हिंदू धर्म मला मान्य आहे. किंवा ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, जे खलांची व्यंकती सांदो तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे व्यक्तीचा नाश करायचा नाही, ते व्यक्तीतल्या खल प्रवृत्तीचा नाश करायचा आहे आणि त्याला चांगलं करून घ्यायचं आहे. तो माझा हिंदू धर्म आहे, तो मला संतांनी सांगितलेला आहे. किंवा अगदी पुढं चोका महाराजांनी असेल किंवा त्यांची बायको सोयराबाईंनी किंवा कर्ममेळांनी जे लिहिलेलं आहे, काय लिहून ठेवलेलं त्या काळामध्ये, की अगदी विठ्ठलाला सुद्धा प्रश्न विचारता येते किंवा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा जो अधिकार देतो, तो माझा हिंदू धर्म आहे. किंवा त्याच्या पुढे आल्याच्या नंतर, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कामामध्ये देवत्व जो शोधायला लावतो आणि धर्माच्या नावावरती वेड करत नाही कर्मकांडांमध्ये, तो माझा हिंदू धर्म, जो संतांनी सांगितलेला आहे. किंवा जे तुकोबांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची चरतणे असो, किंवा जे का रंजले गांजले त्याची मने जो आपले तोची साधू ओळखावा, देवते त्याची जाणावा, हे ज्यांनी सांगितलेलं आहे. किंवा वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, हे जे तुकोबा धर्मसभेला विचारतायत, ही एरानी व्हावा भारमाता, हे जे सांगितलं, तो आमचा हिंदू धर्म आहे आणि तो आम्हाला मान्य आहे, कारण हा संतांनी सांगितला. किंवा जो गाडगे महाराजांनी सांगितलं, ते आम्हाला मान्य आहे. हे भाजपला मान्य आहे का? जे तुकोबांनी सांगितलं, जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, ते नाहीये. आणि म्हणून भाजपची परंपरा कुठली आहे? ज्या लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींना वाळीमध्ये टाकलं, त्या वाळीत टाकणाऱ्यांचे समर्थक भाजपवाले आहेत. आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचे समर्थक आहोत. ज्या लोकांनी चोका महाराजांचा छळ केला, ते छळ करणाऱ्यांची वारस भारतीय जनता पक्ष आणि संघ RSS आहे. ज्यांनी तुकोबांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली, त्या बुडवणाऱ्यांचे वारसदार हे भाजप आणि RSS वाले आहेत. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला शूद्र म्हणून विरोध केला, त्या वैदिक परंपरेचे वारस भटा ब्राह्मणांचे हे भारतीय जनता पक्षवाले आहेत. इथं ब्राह्मण हा मी जातीवाचक म्हणत नाहीये, मी इथं त्यांच्या विकृतीबद्दल बोलतोय. तर त्याचे वारस हे भारतीय जनता पक्षवाले आहेत आणि तो त्यांचा विचार आहे, तो त्यांचा धर्म आहे. म्हणून जो तुम्ही विचारला की धर्म, राष्ट्रवाद आणि विकास याच्यावरती दिशाभूल करतायत का? नक्की करतायत. ते खऱ्या हिंदुत्वाचं नाव घेतायत आणि त्यांचा वैदिक हिंदू धर्म, वैदिक धर्म पेरतायत. हा मूळ याच्यामधला फरक आहे, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्या नथुराम गोडसेला मानणारा आणि इंद्रायणी बुडवलेल्या लोक जे आहेत त्यांना मानणारा, हे सगळे जे आहेत, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. दुसरीकडे आम्ही आहोत जे यांना मानतो. कुणाला? जे महात्मा फुल्यांनी सांगितलं, निर्मिकाचा धर्म सत्य आहे, एक भांडणे अनेक कशासाठी, मांग महार महमद ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपुरी, हे जे अखंडमध्ये महात्मा फुल्यांनी सांगितलं, ते मानणारे, आणि जे ज्ञानोबा तुकोबांनी जे गाडगे महाराजांपर्यंत सांगितलं, ते मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे हा जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि भाजप याच्यामध्ये लोकांना या धर्माच्या नावाखाली फसवते. आणि एकीकडे हिंदुत्व म्हणायचं, आज अवमुक्तेश्वरानंद जे आहेत शंकराचार्य 4 पैकी 1, ते आज उपोषणाला बसलेले. ज्या देशामध्ये प्रमुख असलेल्या शंकराचार्यांना उपोषणासाठी बसावं लागतं, त्यांना हिंदुत्वाचं काही घेणं देणं आहे का? अजिबात नाहीये. हाथरसमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला आणि अत्याचार करणारा कोण होता? तर भारतीय जनता पक्षाचा होता. त्याला शिक्षा न करता महिलेचा मृतदेह रातोरात जाळणारे भाजपवाले हिंदू धर्माचे रक्षक होऊ शकत नाहीत. किंवा उन्नाव मधल्या घटनेमध्ये कुलदीप सिंग सेंगर नावाचा भाजपचा माणूस हा आरोपी आहे आणि त्या मुलीच्या सगळ्या परिवाराची हत्या करण्यात आली, मर्डर करण्यात आला, बलात्कार, म्हणजे पीडित मुलीच्या. आणि पीडित मुलीला म्हणजे अत्याचार करणारे आणि बलात्काराला पाठीशी घालणारे भारतीय जनता पक्षवाले हिंदू धर्माचे होऊ शकत नाहीत. तर भाजपचं हिंदुत्व हे बेगडी आहे. भाजपचं हिंदुत्व हे मनुस्मृतीचं आहे. हिंदू धर्माशी भाजपचा आणि RSSचा काही संबंध नाहीये. ते वैदिक आणि ब्राह्मणी धर्माशी त्यांचा संबंध आहे. ज्या धर्माला विरोध ज्ञानेश्वर माऊलींपासून, नामदेवांपासून, महात्मा फुल्यांपर्यंत, ते अगदी शाहू महाराजांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी त्याला विरोध केला, त्या ब्राह्मणी धर्माशी भाजपचा संबंध आहे. मूळ हिंदू धर्म आमच्या घरात आहे, तुमच्या घरात आहे. त्यामुळे दिशाभूल धर्माच्या नावावरती तू होते का? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे होतं. तर अशा पद्धतीने होते. नंबर 1. नंबर 2, राष्ट्रवाद. तर राष्ट्रवाद आणि भाजपचा आणि RSSचा दूरदूरचा संबंध नाहीये. याचं कारण असं आहे की हिंदू राष्ट्रवाद हा जो यांचा संकल्प आहे की अखंड भारत, ज्या वेळेला भारत पाकिस्तानची फाळणी होत होती, त्यावेळेला संघ कोण्या बिळात जाऊन बसला होता? संघाचे सगळेजण काय झक मारत होते त्यावेळेला? झक मारणे ही शिवी नाही, झक हा परिभाषिक शब्द आहे. माशा मारत होता का? त्यावेळेला काय करत होता? ज्या वेळेला फाळणी होत होती त्यावेळेला किती आंदोलनं केली यांनी, किती मोर्चे केले, काय केलं, कुठं होते हे सगळे बसलेले?
ज्या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांच्या दंगली लागल्या, भारत पाकिस्तानवरनं फाळणी झाल्याच्या नंतर ज्या वेळेला प्रचंड मोठा वाद निर्माण झाला, त्यावेळेला महात्मा गांधी नोआखालीमध्ये होते आणि बाकी सगळा देश म्हणजे बाकी सगळे माणसं त्या काळामध्ये देश वाचवत होती. त्यावेळेला संघ कुठं होता? त्यावेळेला संघ ब्रिटिशांचा खबरी म्हणून काम पण करत होता. संघाने महात्मा गांधींनाच फाळणीला जबाबदार धरले. त्यांना ते करावंच लागणार होतं ना, कारण यांचं स्वतःच तर योगदान नाहीये, यांचं स्वतःच काहीच योगदान नाहीये. हा देश जो उभा आहे तो महात्मा गांधींमुळे उभा आहे. संघ कुठं होता? संघ त्यावेळेला या देशाच्या फाळणी करणाऱ्यांच्या सोबत होता. द्विभाषिक म्हणजे दोन देशाचा जो सिद्धांत आहे तो दोन लोकांनी मांडला या देशामध्ये. तो पहिला जिनांनी मांडला आणि दुसरा जो मांडला तो सावरकर यांनी मांडलेला आहे. म्हणजे सावरकर आणि आदर्श आहेत, माफीवीर सावरकर. त्यामुळं दोन राष्ट्रांचा जो सिद्धांत होता तो जिना आणि संघाचा होता. त्यामुळं फाळणीचा विचारच यांचा आहे. हे फाळणीच्या बाजूने होते. जर यांचा एवढा विरोध होता तर मुस्लिम लीगच्या सरकारमधनं जनसंघ बाहेर का पडला नाही? यांचे जे बापजादे आहेत ते बापजादे यांच्यामध्ये दम नव्हता की देशासाठी बाजूला यायचा? यांचा राष्ट्रवादच बेगडी आहे. हे खबरी होते इंग्रजांचे आणि आजही अख्खा भारत विकून भांडवलदारांची पोटं भरण्याचं काम मोदी आणि अमित शहा करतायत. 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती विकत घेतायत. मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी ह्या पद्धतीनं चाललेलं आहे. त्यामुळं भाजपचा राष्ट्रवाद हा त्यांच्या पोटापुरता आहे. त्यामुळं हा देश जो समाजवादी धर्मनिरपेक्ष होता तो देश भांडवलदारी आणि या देशामध्ये धर्माच्या नावावरती दंगल करणारा हा भाजपनं निर्माण केलेला आहे. त्यामुळं राष्ट्रवाद भाजपचा बेगडी आहे आणि याबद्दल प्रचंड मोठं लिखाण राम पुनियांनी केलेलं आहे. हिंदू राष्ट्रवाद आणि खरा राष्ट्रवाद याबद्दल खूप सुंदर त्यांचं पुस्तक आहे, त्यामध्ये ती त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यामुळं भाजपचा राष्ट्रवाद हा त्यांच्या पोटापुरता, त्यांच्या विकृती पेरण्यापुरता आहे. मूळ राष्ट्रवादाशी संबंध आहे. मूळ राष्ट्रवाद काय? जसं मी सुरुवातीला सांगितलं, जे संविधानाच्या प्रियांबलमध्ये सांगितलेलं आहे तो मूळ राष्ट्रवाद आहे. ते ज्याला मानाय वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, सार्वभौम समाजवादी गणराज्य घडवण्यासाठी धर्मनिरपेक्ष, हे ज्याला मान्य आहे तो खरा राष्ट्रवाद आहे. त्यामुळं हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. सहिष्णुता ती भारतीय जनता पक्षाला मान्य. सहिष्णुता म्हणजे काय? तर हे तर अनेक भाजपच्या लोकांना सांगताच येणार नाही. संविधानात सहिष्णुता आहे. सहिष्णुता म्हणजे काय? ते भाजपला सांगा. पण उदाहरणार्थ माझं मत आहे आणि माझं मत एखाद्या घटनेबद्दल अमुक अमुक आहे आणि तुमचं त्या घटनेबद्दल वेगळं मत आहे. पण सहिष्णुता आणि भारतात संविधान काय सांगतं की तुमचं माझ्यापेक्षा वेगळं जरी मत असेल आणि तुमच्या मतावरती गदा येत असेल तर मी तुमच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे की माझ्यापेक्षा वेगळं मत ठेवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ही लोकशाही या देशामधली उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. आणि उरला प्रश्न विकासाचा, शेवटचा मुद्दा. विकास आणि भाजप याचा गेल्या 10 वर्षात दूरदूरचा संबंध नाहीये. एक मुद्दा सांगावा, त्यांनीच प्रॉमिस केलेला केलाय म्हणून, त्यांनीच प्रॉमिस केलेला. अंकी दास यांचं एक फार सुंदर पुस्तक आहे, होल नंबर अँड हाफ ट्रूथ नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी पुराव्यानिशी मांडणी केलेली आहे की कशी योजनांची नावं तयार होतात आणि कशा पद्धतीनं खोटे आकडे पुरे मांडले जातात. हंगर इंडेक्स मध्ये नेपाळ पुढे, आपल्या बांगलादेश जो आपण निर्माण केला, इंदिराजींनी निर्माण केला, तो बांगलादेश आणि पाकिस्तान भारतापेक्षा अनेक इंडेक्समध्ये इंटरनॅशनल लेवलच्या पुढे गेलेला आहे. आणि मग विकास कशाचा? झकमारायचा विकास झाला भारतामध्ये. काय झालेले? काहीच नाही. ज्या देशामध्ये बेरोजगारांचे जथ्थे निर्माण होत आहेत, दिवसा ढवळ्या लोक मरतायत, तिथं विकास झाला म्हणताय? अजिबात झाला नाही. हा, विकास झाला. कुणाचा झाला? तर भारतीय जनता पक्षाचा विकास झाला. त्यांचे पंचतारांकित 7 स्टार 5 स्टार ऑफिसेस निर्माण झाले. त्यांचे जे भिकारछाप नेते होते ते आता मोठमोठाले गाड्या घेऊन फिरायला लागलेले आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांची पोरं आता सत्तेमध्ये आलेली आहेत. घराणेशाहीला विरोध करायची वन्स अपॉन अ टाइम आहे. आता यांच्या घरामध्ये जर आपण बघितलं तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, भाऊ, वहिनी आणि अजून एक जण, 3 तिकीट घरामध्ये. आणि काँग्रेसवर विरोध करायचे तो किरीट सोमय्या, ज्याचं आयुष्य बोंब मारण्यात गेले, ज्याचा व्हिडिओ बघितला आपण, क्रांतिकारी व्हिडिओ. तर तो किरीट सोमय्या बदमाश घराणेशाहीवरती विरोध करायचा, घराणेशाहीला काँग्रेसवरती टीका करायची, स्वतःच्या पोराला उभं केलेलं आहे. तिथं घराणेशाही त्याला दिसत नाही. त्यानंतर आमच्या लोह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यातल्या 5 एकाच घरातल्या लोकांना भाजपनं तिकीट दिली. काँग्रेसमधून आता ते काय, ते वरपुडकरांना 5 तिकीट त्यांच्या घरामध्ये आहेत. अशी किती यादी मी तुम्हाला देऊ शकतो. कोळंबकरांचा पीए उभा होता. अशी यादी आहे माझ्याकडे, अशी प्रचंड,
की भाजपमध्ये प्रचंड मोठी घराणेशाही आहे. अशोक चव्हाणांच्या पोरीला तिकीट देऊन निवडून आणली, ती घराणेशाही नाही, तिनं काय क्रांती केलेली आहे का? अजिबात नाही ना. बापाच्या आणि यांच्याच याच्यावरती आलेली आहे. त्यामुळं ही प्रचंड मोठी घराणेशाही भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळे विकासाचा आणि त्यांचा काही संबंध नाहीये, चांगल्या विचाराचा आणि त्यांचा काही संबंध नाहीये. साम दाम दंडभेद देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले जाहीर, साम दाम दंडभेद करणे आणि वाटेल ते करणे, लाचारी, नालायकपणा आणि नीचपणा हे सगळं करा, पण सत्ता आणा, हे त्यांचं सूत्र आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं तर देशातले सगळे लुच्चे, लफंगे, चोर, बलात्कारी, भ्रष्टाचारी एकाच छताखाली आणण्याची कमाई भाजपने केलेली आहे. ते भाजपमध्ये आहे. सर्व सगळे त्यांच्याकडे आहे. आज ज्या ज्या क्षेत्रातला अट्टल गुन्हेगार नेता आहे तो भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे याबद्दल मी मोदीजींचं आणि अमित शहाचं अभिनंदन करतो की देशातले सर्व गुन्हेगार तुम्ही पक्षात आणून एका छताखाली आणून चालवताय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. पण याच्यामध्ये एक ही विनोदाचा भाग म्हणून जरी असला तरी एक जी भीती आहे ती अशी आहे की आता हे जे पेरोलवरचे जे गुंड आहेत, म्हणजे सज्जू मलिक, मला वाटते बरोबर आहे ना त्याचं, मुंबईमधला, किंवा हे जे नावं आहेत, हे पेरोलवरचे गुन्हेगार भाजपनं आता तिकीट देऊन सत्तेच्या सभागृहामध्ये जनतेच्या उभी केलेली आहे. हे निश्चितच धोकादायक आहे. म्हणजे जिथं धोरण निर्मिती होते तिथं धोरणच जर निर्माण करणारी लोक आले नाही तशी चांगली, तर काय होणार? तर निश्चित पद्धतीनं देश विकून खाल्ला जाणार. मग आता मोदीजी म्हणत होते, म्हणजे आधी मोदीजी फक्त राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर विकत होते. आता यांनी अशी यंत्रणा उभी केली आहे की महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा हे सगळं विकून खाऊ आणि देश संपवून टाकू, ही भाजपची नीती आहे. त्यामुळे विकास आणि त्यांचा काही संबंध. आता तुम्ही बोलताना महात्मा गांधींचा 2 वेळा उल्लेख झाला. हो. त्याच महात्मा गांधींवरती सांगलीमध्ये संभाजी भिडेंनी टीका केली आहे. हम्म. काय, कसं बघताय याकडे? मुळात मनोहर भिडे त्यांचं नाव आहे. तो तोतया माणूस आहे आणि त्या सडक्या कुचक्या मानसिकतेचा मनोहर भिडे हा माणूस आहे. आणि मनोहर भिडेचं अख्खं आयुष्यच विकृती पेरण्यामध्ये गेलेलं आहे. संभाजी महाराजांचं नाव लावून स्वतःचं तर काही नाहीये, म्हणजे ते त्यांच्या डोक्यात गोळवलकर आणि हेडगेवार, पण हेडगेवार आणि गोळवलकर आणि सावरकरचं नाव सांगून माणसं जमत नाहीत ना. बहुजन समाजाला जर एकत्रित आणायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं नाव घेऊनच आणावं लागतं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचं नाव घेऊन घ्यावं लागतं. म्हणून यांनी महापुरुषांचा, बहुजनांचा वापर केला आणि त्या भिडेनं पश्चिम महाराष्ट्रापासून महाराष्ट्रामध्ये पोरांच्या डोक्यामध्ये विष पेरण्याचं काम केलं. संभाजी भिडेची लायकी आहे का महात्मा गांधींवरती बोलण्याची? त्याची लायकी आहे का? आणि जर त्याच्यात दम असेल संभाजी भिडेमध्ये तर त्यांना त्या RSSला सांगा ना म्हणा. ज्या RSSला गांधी गोळी घालूनही संपवता आला नाही, त्यांना शेवटी सकाळी नतमस्तक व्हावं लागते. प्रातस्मरणीयमध्ये घेतलं ना महात्मा गांधींना त्यांनी. रोज तिथं तुम्हाला नतमस्तक व्हावं लागतंय. जर दम असेल मनोहर भिडेमध्ये तर त्यांनी मोहन भागवतला सांगावं, नरेंद्र मोदींना, देवेंद्र फडणवीसांना सांगावं. त्यामुळं भिडेंच्या म्हणण्यामुळं महात्मा गांधींच्या साठी भिडे सारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. भिडे हा विकृत, कुचक्या, सडक्या मानसिकतेचा नालायक माणूस आहे. पण देवेंद्र फडणवीस तर ते म्हणतात आमच्यासाठी गुरुजी आहेत. हो, बरोबर आहे ना. कारण देवेंद्र फडणवीस हे विकृतीचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये काय झालं तर ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा क्राईम वाढला, महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार वाढले, गुन्हेगारांचं राजकारणामध्ये विशेष करून भारतीय जनता पक्षामध्ये आगमन वाढलं, महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक दंगली वाढल्या, जाती आणि धार्मिक तेढ वाढलं, महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा संपून गेला. आणि हे कशामुळं? तर हे सगळं संपवण्याचं काम हे या भिडेसारखे जे नराधम लोक आहेत समाजामधले, हेच लोक करतायत ना. विध्वंसक लोक, हे विद्वेषी लोक. त्यामुळं ते यांचे 100% हे सगळं घडू देत आहेत देवेंद्र फडणवीस, कारण त्यांचे गुरुजी मनोहर भिडे आहेत. त्यामुळं ते हे गुरु आणि हे शिष्य योग्य शोभतात, कारण दोघांनाही विध्वंस पाहिजे, त्यांना विकृती पाहिजे, संस्कृती नको. यांचा संस्कृतीचा काही संबंध नाही. ज्या मराठवाड्यातून बालाजीराव तुम्ही येता, हा. त्या मराठवाड्यातले अनेक तरुण म्हणजे रोजगारासाठी मुंबई, पुणे या शहरामध्ये येत आहेत. आणि त्यालाच जोडून माझा प्रश्न आहे की हे जे तरुण आहेत, त्या तरुणांना आजचं राजकारण इतकं वाईट का बरं वाटतंय? त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं सध्याचा राजकारणाचा जो दर्जा जो खालावलेला आहे ते कारण आहे. पण मी पूर्ण सहमत पण नाहीये. असंख्य तरुण आहेत की जे राजकारणाकडे आता सकारात्मकरित्या पाहत आहेत. स्पर्धा परीक्षा केलेला विद्यार्थी असेल किंवा गावखेड्यातला सामान्य माणूस असेल, त्याला इतकं कळतंय या 10 वर्षात बेरोजगार झाल्यामुळं, बरं का, म्हणजे गरज ही शोधाची जन्नी आहे म्हणतात ना, त्या पद्धतीनं. त्यामुळं आत्ताचा हा जो तरुण आहे त्याला इतकं कळून चुकलंय की राजकारणाच्या राजकीय निर्णयावरतीच आपल्या आयुष्याची सगळी गणितं ठरलेली आहेत. त्यामुळं राज्यकर्त्यांनी जो राजकारणाचा दर्जा खालवला
त्यामुळं लोकांचा आणि तरुणांचा याकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. नंबर 1. नंबर 2, एक खूप चांगला तरुणांचा सुशिक्षित वर्ग, ज्याला आपण जेनझी म्हणूया, 2000 नंतर जन्माला आलेला, तो सकारात्मकरित्या राजकारणाकडे बघतोय. आणि जी आपली पिढी होती, म्हणजे जेनझीच्या अगोदरची मिलेनियल जी आहे, तर त्या पिढीपेक्षा ही जी पिढी आहे, ही पिढी आता राजकारणाकडे आपण गेलो तरच बदलेल ह्या दृष्टिकोनातून पाहायला लागले. त्याचा आम्ही अनुभव स्वतः घेतोय. कारण युवक काँग्रेसचा अध्यक्ष किंवा काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून खेडेगावांमध्ये जमिनीवरती काम करत असताना ही पोरं भेटतात आणि ते स्वतःहून पक्षामध्ये येत आहेत. त्यामुळं उदासीनता निश्चित आहे, पण आशावाद हा आहे की नव्या पिढीला राजकारणात सक्रिय व्हायचे, सहभागी व्हायचे आणि त्यांना हे आम्ही गेल्याशिवाय बदलणार नाही हे त्यांना वाटते. त्यामुळे नेपाळच्या धर्तीवरती, भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर तसे आंदोलनं झाले तर आश्चर्य वाटू नये. इतका अत्याचार सध्याच्या सत्तेचा वाढलाय आणि येणाऱ्या काळात ही तरुण पिढी तुम्हाला येताना दिसेल. आणि ही घराणेशाहीतली नसतील, हे घराणेशाहीतले नसतील. याचं कारण असं आहे की घराणेशाहीवर टीका करता करता भाजप घराणेशाहीत गेली आणि काँग्रेस सामान्य लोकांची झाली. उदाहरण म्हणून देतो, आमचे जे युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत शिवराज मोरे, हे कुठल्याही राजकीय पक्षामधले नाही आहेत. किंवा आमचे मल्लिकार्जुन खरगे, मजुराचा पोरगा आहे, देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष मजुराचा पोरगा. राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. राज्याचे गटनेते आमचे विजय वडेट्टीवार हे स्वतः रोजगार हमीत काम केलेले आहेत. त्यामुळं हे सामान्य कुटुंबातून आलेल्या लोकांच्या हातामध्ये आता आलेलं आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्य चांगलं आहे. तरुण येत आहेत, आम्ही त्यांना अजूनही घेऊन येऊ. ज्यांच्या डोक्यामध्ये निराशा आहे त्यांना घेऊन येऊ आणि येणाऱ्या काळात 29ला देशातली सत्ता बदललेली असेल, राहुल गांधी पंतप्रधान. राहुल गांधींचा उल्लेख केला. राहुल गांधींनीच लोकसभा निवडणुकीनंतर वोट चोरीचा आरोप केला होता. काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बघता? वोट चोरीचा जो आरोप केला तो खरा आहे आणि त्याचे पुरावे म्हणून तुम्हाला सांगतो. राहुल गांधींनी स्वतः ट्रकभर पुरावे दिले. नंबर 1, त्याच्यावरती निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची राष्ट्रीय ज्ञानेश कुमार यांची बालिश पत्रकार परिषद आपण बघितली की जिसको घर नाही होता उसको हम 0 नंबर दे देते वगैरे वगैरे म्हणलं. नंतर आम्ही शोध घेतला तर ती घरं बी निघाली त्यांची नावांची त्या. तर अशा पद्धतीनं आयोग कसा डुप्लिकेट आहे हे पुराव्यानिशी काँग्रेस पक्षानं सिद्ध केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंख्य पुरावे निवडणूक आयोगाच्या आम्ही समोर दिले. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो अजून एक, ह्या सगळ्या महापालिका नगर परिषदांच्या निवडणुकात फिरत असताना काही टोळ्या येऊन भेटल्या आम्हाला. त्याची मी स्वतः तक्रार केलेली आहे आयोगाकडे. आणि काही टोळ्या येऊन भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की तुमचा जर ह्या जागा निवडून आणायच्या असतील तर आमच्याकडे वोटर्स आहेत, मतदार आहेत. मी म्हणलं कसं? तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मतदार यादीमध्ये अशी लोक आम्हाला माहिती आहेत की जी मतदानाला येत नाही आणि आम्ही पैसे घेऊन ते तुम्हाला करून देऊ. आम्ही खूप ठिकाणी भाजपला ती करून दिलेलं आहे. हे मला नंतर हे ज्यावेळेस माझ्या एका मित्रानं सांगितलं आणि त्यांच्याशी भेटू घातलं त्यावेळेस हे मला माहीत झालं अशा असंख्य टोळ्या महाराष्ट्रभर फिरत आहेत की ज्या भाजपला मदत करत आहेत. आणि मग त्यांचं काम एकच आहे, डुप्लिकेट वोटर तयार करणे, त्यांच्या डुप्लिकेट ID तयार करणे आणि भाजपला मदत करणे. त्यामुळे हा जो प्रकार आहे हे भाजप होऊ देते महाराष्ट्रामध्ये. आणि राहुल गांधींनी जो आरोप केला तो ह्या पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे. कागदोपत्रीच नाही तर रस्त्यावर म्हणजे ग्राउंडवरती सुद्धा हे पुरावे आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या टोळ्या भाजपनं निर्माण केल्यात. विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिर्डीमध्ये सगळे कॉलेजमधले विद्यार्थी त्यांच्या, मुंबईमधल्या एका घरामध्ये 250-300 लोक, 700-800 लोक नाशिकमध्ये एका घरामध्ये. म्हणजे हे जे काही चाललेलं आहे हे पुराव्यानिशी देऊनही निवडणूक आयोग याच्याकडे कानाडोळा करतोय. कारण निवडणूक आयोगाला जे भाजपनं सांगितलंय तेवढं करावं लागतं आणि भाजपची एक विंग म्हणून निवडणूक आयोग काम करतोय आणि राहुलजींनी दिलेले पुरावे समोर येतात. त्यामुळे या निवडणुका पारदर्शक नाही आहेत. आज भाजपनं बॅलेट पेपरवरती पारदर्शक निवडणूक घ्यावी. भाजप चारी मुंड्याचीच झालेला असेल. कारण लोकांना नकोय भाजप. तुम्ही 10 लोकांना भेटा, रॅन्डम 10 लोकांना, 10 पैकी 9 लोक तुम्हाला भाजपला शिव्या घालताना दिसतील. कारण ते रोज भोगतायत, महागाई भोगतायत, धर्म आणि जातीचा द्वेष जो निर्माण झालाय, त्याचं हेट्रेट जो निर्माण झालाय, तो हेट्रेट फेस करतात आणि हे नको या लोकांना. त्यामुळे निश्चित पद्धतीने निवडणुका पारदर्शक नाहीयेत. राहुलजींनी केलेले आरोप खरे आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आणि नांदेड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडी पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक मुद्द्यांमधून भाजप हे कसं देशासाठी घातक आहे, भाजपने कशा पद्धतीने या देशामध्ये विष पेरलेला आहे, हे मुद्दे मांडलेले आहेत. आणि याच धर्तीवर त्यांनी येत्या काळात कशा पद्धतीने काँग्रेस
भारतात असेल किंवा राज्यात असेल कशा पद्धतीने लोकांना सामोरं जाईल, कशा पद्धतीने भाजपच्या विरोधात काँग्रेस उभी राहील, हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. बालाजी गाडी पाटील, तुम्ही आज आमच्या महाराष्ट्र गट्टावरती आलात, याबद्दल तुमचं धन्यवाद. सगळ्यात प्रथम मी तुमचेही आभार व्यक्त करतो, कारण देशातला सगळा मीडिया मेनस्ट्रीम मधला हा भारतीय जनता पक्षाने विकत घेतलेला असताना आता खरी भिस्त आणि आमचा विश्वास हा आज यूट्यूबच्या माध्यमातून खरं काम जे लोकांचं करतायत ते महाराष्ट्र कट्टासारखे चॅनल्स करतायत. त्यामुळे तुम्ही मला बोलवलं आणि अशा असंख्य प्रश्नावरती जे प्रश्न विचारायची हिंमत आज मेनस्ट्रीम मीडिया करत नाहीये, ते प्रश्न तुम्ही थेट विचारले आणि त्याच्यावरती बोलतं केलं आणि मला आपल्याशी हितगुज साधता आलं आणि बोलवलं, मला संधी दिली. त्याबद्दल मी महाराष्ट्र कट्टाच्या सर्व टीमचे मी सुद्धा आभार व्यक्त करतो. तर मंडळी, महाराष्ट्र कट्टाचा हा राजकीय पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? बालाजी गाडे पाटलांचे मुद्दे तुम्हाला पटले का? याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असेच राजकीय पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.